नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एमपीएससी मंत्र या प्लॅटफॉर्मवर। मी बालाजी सुरणे, सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी या पुस्तकाचा लेखक। आजपासून आपण फास्ट ट्रॅक बॅचला सुरू करतोय। चालू घडामोडीची फास्ट ट्रॅक बॅच आहे। त्याच्यामध्ये जानेवारी 2025 पासून ते एप्रिल 2026 दरम्यानच्या ज्या काही घडामोडी घडलेल्या आहेत त्या फास्ट ट्रॅक बॅच मध्ये आपण मोस्ट एक्सपेक्टेड ज्या घडामोडी आहेत त्या बघणार आहोत। ठीक आहे, सुरुवातीला आपण जे महत्त्वाचे टॉपिक आहेत त्याच्यापासून सुरुवात करूयात। सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे पुरस्कार। आता पुरस्कार टॉपिक महत्त्वाचा असण्याचं कारण काय, तुम्ही जर पीवायक्यूचा अनालिसिस केलेला असेल किंवा 2020 पासून 2026 पर्यंत एक 4-5 वर्षाच्या प्रश्न पत्रिका जरी बघितल्या, त्याच्यामधल्या चालू घडामोडीचं जर विश्लेषण केलं तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की पुरस्कारावरती 100% प्रश्न विचारला जातो। कमीत कमी एक प्रश्न फिक्स असतो। बऱ्याचदा 3 ते 4 प्रश्न सुद्धा एका परीक्षेमध्ये, म्हणजे 15 पैकी साधारणतः 3-4 प्रश्न सुद्धा 1-2 वेळा पुरस्कारावरती आलेले आहेत। म्हणजे या टॉपिकचं महत्व अनन्यसाधारण असं आहे। त्यामुळे आपण पुरस्कार टॉपिक पासून सुरू करूया। 2020 पासून 2026 याच्यामध्ये जे काही परीक्षा एमपीएससीने घेतलेल्या आहेत त्याचं विश्लेषण सुद्धा मी लवकरच त्याचा व्हिडिओ आणणार आहे। त्याच्यामध्ये कोणते टॉपिक महत्वाचे आहेत, काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे हे सुद्धा त्याच्यामध्ये सांगणार आहे। पण आता आपण पुरस्कारापासून सुरुवात करूयात। पुरस्कारामध्ये जे काही आपलं वर्गीकरण आहे ते राज्य स्तरावरचे पुरस्कार असतील, राष्ट्रीय स्तरावरचे पुरस्कार असतील, त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवरचे पुरस्कार असतील। सुरुवातीला महत्वाचे पुरस्कार घेतले ज्याच्यावरती प्रश्न यापूर्वी आयोगाने विचारलेले आहेत किंवा फ्युचरमध्ये विचारण्याचे चान्सेस आहेत, असे सर्व पुरस्कार सुरुवातीला घेतलेले आहेत। आणि सर्वात शेवटी संक्षिप्त पुरस्कार नावाचा एक आपण घटक जोडलेला आहे, त्याच्यामध्ये इतर काही महत्वाचे पुरस्कार दिलेले आहेत। आता पुरस्कार करत असताना सुरुवातीला राज्यस्तरीय पुरस्कार आपण बघूयात। त्याच्यामध्ये पहिला पुरस्कार आहे महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024। हा पुरस्कार 2024 चा आहे, हे लक्षात घ्या। 2025 मध्ये जरी त्याची घोषणा झालेली असली तरी 2024 चा आहे। बऱ्याचदा आयोग हे पुरस्कार विचारत असताना किंवा मल्टी स्टेटमेंट मध्ये जेव्हा प्रश्न विचारतात तेव्हा तिथं वर्ष वगैरे चेंज करत असतात, त्यामुळे बारकाईने या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे। राम सुतार यांना हा पुरस्कार मिळालेला आहे। भारताचे प्रसिद्ध शिल्पकार आहेत राम सुतार। त्यांचं रिसेंटली डिसेंबर 2025 मध्ये निधन झालेलं आहे। त्या दृष्टिकोनात सुद्धा हा महत्वाचा मुद्दा आहे। अतिशय महत्वाचं व्यक्तिमत्व होतं। तुम्हाला माहित असेल सरदार वल्लभभाई पटेल यांचा 182 मीटर उंचीचा पुतळा, त्यांनी जगातला सर्वोच्च पुतळा उभारलेला आहे। स्टॅच्यू ऑफ युनिटी असं नाव आहे, त्यामुळे महत्वाचं आहे। ठीक आहे, वयाच्या 100व्या वर्षी त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे आणि ते 21वे मानकरी ठरले। ठीक आहे, 21वे मानकरी ठरलेले आहेत। आता हा पुरस्कार लक्षात ठेवण्यासाठी एक छोटीशी ट्रिक तुम्हाला सांगतोय। 100व्या वर्षी राम सुतारांनी महाराष्ट्राचं भूषण वाढवलं। किती? 100व्या वर्षी त्यांना पुरस्कार मिळालेला आहे, म्हणून 100व्या वर्षी राम सुतार यांनी महाराष्ट्राचं भूषण वाढवलं हे जरी वाक्य ठेवलं तर तुम्हाला लक्षात ठेवलं तर तुम्हाला आता हे पुरस्कार पाठ करण्याची गरज नाही। बेसिक माहिती त्यांच्याबद्दल दिलेली आहे। याच्या पूर्वीचा जो 20वा पुरस्कार होता अशोक सराफ यांना मिळालेला आहे, तो 2023 चा होता। आता राम सुतार बद्दल आपण जेव्हा निधन वार्ता बघूयात त्यामध्ये डिटेलमध्ये थोडंसं माहिती त्यांच्या घेऊयात। त्याच्यानंतर पुढचा पुरस्कार आहे लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार। यावरती प्रश्न आता रिसेंटली येऊन गेलेला आहे। नितीन गडकरी यांना हा पुरस्कार मिळालेला होता, त्यावरती प्रश्न येऊन गेलेला आहे। याच्यापूर्वी 42वा पुरस्कार 2024 चा सुधा मूर्ती यांना मिळालेला होता, त्यावरती सुद्धा आयोगाने प्रश्न विचारलेला आहे। ज्यावर आयोग प्रश्न विचारला किंवा सातत्याने प्रश्न येतात ते टॉपिक आपण सुरुवातीला घेतोय। ठीक आहे, आता लोकमान्य टिळक कोणाला भेटला? नितीन गडकरींना भेटलेला आहे। आता यासाठी ट्रिक काय लक्षात ठेवायची, गडकरींच्या रस्त्यावरून टिळक पुण्यात आले, गडकरींच्या रस्त्यावरून टिळक पुण्यात आले, हे तुम्ही ट्रिक लक्षात ठेवू शकता। लोकमान्य टिळक गडकरींना रोडकरी असं सुद्धा म्हटलं जातं, रस्ते वाहतूक मंत्री आहेत ते। त्याच्यानंतर याचं स्वरूप 1 लाख रुपये आहे। 1983 ला त्याची सुरुवात झाली, लक्षात राहील हा पुरस्कार। त्याच्यानंतर पुढचा आहे राजर्षी शाहू पुरस्कार 2025। हा जब्बार पटेल यांना भेटलेला आहे। कोणाला भेटला? प्रसिद्ध नाटककार जब्बार पटेल यांना 39वा हा पुरस्कार होता। शाहू पुरस्कार जब्बार पटेल यांना भेटलेला आहे। कोल्हापूरच्या शाहू महाराज मेमोरियल ट्रस्ट द्वारे हा पुरस्कार दिला जातो। ठीक आहे, आता हे लक्षात ठेवण्यासाठी एक ट्रिक तुम्हाला सांगतो। शाहू महाराजांच्या कोल्हापुरात जब्बार पटेलांचे नाटक झाले। शाहू महाराजांच्या कोल्हापुरात कोणाचं नाटक झालं? जब्बार पटेलांचं नाटक झालं। त्यामुळे तुम्हाला लक्षात राहील शाहू महाराजांच्या
कोल्हापुरामध्ये जब्बार पटेलांचं नाटक झालं, अशा पद्धतीने तुम्ही हा पुरस्कार लक्षात ठेवू शकता. याच्या पूर्वीचा जो आहे 24चा पन्नालाल सुराणा यांना हा पुरस्कार भेटलेला होता. त्याच्यानंतर सांस्कृतिक विभागाचे पुरस्कार, यातला सगळ्यात महत्वाचा पुरस्कार आहे तो लता मंगेशकर पुरस्कार आहे. गान समृद्धी लता मंगेशकर पुरस्कार. आता लता मंगेशकर यांच्या नावाने बरेचसे पुरस्कार दिले जातात, त्यातला हा महाराष्ट्र शासनाचा आहे. त्याच्यानंतर दीनानाथ मंगेशकर ट्रस्टद्वारे सुद्धा एक पुरस्कार दिला जातो. त्याच्यानंतर मध्य प्रदेश सरकारचा लता मंगेशकर पुरस्कार आहे, राष्ट्रीय पुरस्कार, तो सुद्धा दिला जातो, तो पुढे आपण बघणारच आहोत. तर याच्यातला सगळ्यात महत्वाचा आहे गान समृद्धी लता मंगेशकर पुरस्कार. वर्ष लक्षात घ्या 2024 आणि 25. 2024-25 चा पुरस्कार आहे भीमराव पांचाळे यांना भेटलेला आहे. हे गझल गायक होते, हे लक्षात घ्यायचंय. 33वे मानकरी होते. आता हा पुरस्कार लक्षात ठेवण्यासाठी एक ट्रिक तुम्हाला सांगतो या ठिकाणी. लता दिदींच्या आवाजात भीमरावांनी गझल गायली. लता दिदींच्या आवाजात भीमरावांनी गझल गायली. या ठिकाणी काय लक्षात येतं? लता दिदींचा पुरस्कार आहे, त्याच्यानंतर भीमरावांनी म्हणजे भीमराव पांचाळे यांना भेटलेला आहे, आणि गझल गायली म्हणजे ते गझल गायक होते, हे तुम्हाला लक्षात येतं. काय ट्रिक? लता दिदींच्या आवाजामध्ये भीमरावांनी गझल गायली, अशा स्वरूपाची ट्रिक तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवू शकता. त्याच्यानंतर सांस्कृतिक विभागाचे इतर काही पुरस्कार दिलेले आहेत. खूप रेअरली याच्यावरती प्रश्न येतो, खूप जुना एकदा प्रश्न आलेला होता. व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार लक्षात ठेवा, महेश मांजरेकर यांना भेटलेला आहे. महेश खूप शांत होता, अशा पद्धतीने तुम्ही ते लक्षात ठेवू शकता. त्याच्यानंतर इतर काही पुरस्कार आहेत, बाकी एवढे महत्वाचं नाही, याच्यावर आला तर प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढचा आहे विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार 2024. 2024चा विंदा करंदीकर बघतोय, 2025चा पण भेटलेला आहे, तो पुढे बघूया आपण. 24चा कोणाला भेटलेला आहे? रावसाहेब रंगराव बोराडे. हा सुद्धा महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाद्वारे दिला जातो. आता हा सांस्कृतिक विभागाचा पुरस्कार आहे, आणि विद्या करंदीकर जीवन गौरव पुरस्कार हा मराठी भाषा विभागाद्वारे दिला जातो. रावसाहेब रंगराव बोराडे. आता या ठिकाणी ट्रिक काय लक्षात ठेवायची तुम्हाला? विंदांच्या अंगणामध्ये रावसाहेबांनी बोराचे झाड लावले. ठीक आहे, विंदांच्या अंगणामध्ये कोणी झाड लावलं? बोराचं. रावसाहेबांनी बोराचं झाड लावलं, असं लक्षात ठेवता येईल तुम्हाला हा पुरस्कार. नंतर आहे जनस्थान पुरस्कार, 18वा जनस्थान पुरस्कार कुसुमाग्रज प्रतिष्ठान द्वारे दिला जातो नाशिकच्या. त्याच्यानंतर कोणाला भेटला? सतीश आळेकर यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. 2023चा आशा बगे यांना मिळालेला होता. 2025चा पुरस्कार सतीश आळेकर यांना मिळालेला आहे. आता याची ट्रिक काय लक्षात ठेवायची? कुसुमाग्रजाच्या जनस्थानावर सतीशची नाटके झाली. कोणाची नाटके झाली? हे नाटककार होते सतीश आळेकर. कुसुमाग्रजच्या जनस्थानावर सतीशची नाटके झाली, असं तुम्ही जनस्थान पुरस्काराबद्दल लक्षात ठेवू शकता. त्याच्यानंतर 58वा विष्णुदास भावे गौरव पदक आहे. 58वा विष्णुदास भावे गौरव पदक आहे, ते नीना कुलकर्णी, ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी यांना भेटलेला आहे. आता हे जे पुरस्कार आहेत ते वन लाईनर स्वरूपाचे प्रश्न याच्यावरती विचारले जातात, फार मल्टी स्टेटमेंट येत नाही. जे काही आपण महाराष्ट्र भूषण बघितलंय त्याच्यावरती मल्टी स्टेटमेंट येण्याचे चान्सेस आहेत. बाकीचे जे काही पुरस्कार आहेत सरळ सरळ तुम्हाला विचारलं जातं की कोणाला पुरस्कार मिळालेला आहे. ठीक आहे, तर हे लक्षात कसं ठेवणार तुम्ही? भावेंनी नीनाला गौरव पदक दिले. भावेंनी कोणाला गौरव पदक दिलं? भावेंनी नीनाला गौरव पदक दिलं. हे वाक्य जरी लक्षात ठेवलं तरी तुम्हाला ही पुरस्कार लक्षात राहील. याच्या पूर्वीचा 57वा जो होता तो सुहास जोशी या अभिनेत्री होत्या, त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला होता. भावेंनी कोणाला गौरव पदक दिलं? नीनाला गौरव पदक दिलेला आहे, लक्षात घ्या. त्याच्यानंतर लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार. ठीक आहे, गान समृद्धी लता मंगेशकर पुरस्कार आपण बघितलाय, तो महाराष्ट्र शासनाचा होता. आता लता दीनानाथ मंगेशकर हे त्यांच्या वडिलांच्या नावासोबत जर आलेला असेल तर तो पुरस्कार कोण देतं? दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानद्वारे
हा पुरस्कार दिला जातो. कैलास सत्यार्थी नोबेल पारितोषिक विजेते मलाला युसुफजाई यांच्यासोबत शांततेचा नोबेल पुरस्कार यांना विभागून दिलेला होता. सामाजिक कार्यकर्ते कैलास सत्यार्थी यांना लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार देण्यात आलेला आहे. आता हे लक्षात ठेवण्यासाठी एक महत्वाची ट्रिक सांगतो तुम्हाला. लता मंगेशकरनी कैलास पर्वतावर जाऊन गाणे गायले. कुठं गायलं लता मंगेशकरनी गाणं? कैलास पर्वतावर जाऊन लता दीदींनी गाणं गायलं. लक्षात राहील का तुम्हाला पुरस्कार? लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार, लता दीदींनी कैलास पर्वतावर जाऊन गाणे गायले. ठीक आहे. त्याच्यानंतर पहिला पुरस्कार मोदींना मिळालेला होता. त्याच्यानंतर आशा भोसले, अमिताभ बच्चन आणि 2025चा लक्षात ठेवा कुमार मंगलम बिर्ला. आता हे 26चा लेटेस्ट पुरस्कार आहे एप्रिल 2026 मध्ये. बऱ्याचदा जुनं पण विचारलं जाऊ शकतं त्याच्या पाठीमागचं. तर 25चा कोणाला भेटला? कुमार मंगलम बिर्ला यांना भेटलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर एक नवीन पुरस्कार महाराष्ट्र शासनाने सुरू केलेला आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने. त्याचं नाव आहे महाराष्ट्र प्रेरणागीत पुरस्कार. महाराष्ट्र प्रेरणागीत पुरस्कार 2025. अनादि मी अनंत मी या सावरकरांच्या गीताला हा पहिला पुरस्कार मिळालेला आहे. गीताचं नाव विचारलं जाऊ शकतं. अनादि मी अनंत मी विदा सावरकर यांचं ते गीत आहे. तर ही लक्षात ठेवण्यासाठी एक ट्रिक तुम्हाला सांगतो. संभाजी महाराजांची प्रेरणा सावरकरांसाठी अनादि व अनंत होती. छत्रपती संभाजी महाराज हे प्रेरणादायी व्यक्तिमत्व होतं. त्याच्यानंतर संभाजी महाराजांची प्रेरणा ही कोणासाठी? सावरकरांसाठी अनादि आणि अनंत होती. हे जरी तुम्ही लक्षात ठेवलं तरी तुमचा पुरस्कार हा विसरला जाणार नाही. संभाजी महाराजांची प्रेरणा सावरकरांसाठी अनादि व अनंत होती. किंवा एक जरी शब्द याच्यातला लक्षात ठेवला, संभाजी महाराजांची प्रेरणा सावरकरांसाठी अनंत होती, तरी तुम्हाला हे प्रश्न टॅकल करता येऊ शकतं, सोडवता येऊ शकतं. त्याच्यानंतर मराठी भाषा विभागाचे साहित्य पुरस्कार 2025 नुकतेच जाहीर झाले. आता विंदा करंदीकरचा आपण जो पुरस्कार बघितलाय तो 24चा बघितला होता. रावसाहेब बोराडे यांना तो भेटलेला होता. आता 25चा नुकताच जाहीर झालेला आहे. विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार 2025चा श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांना जाहीर झालेला आहे. आता हे लक्षात कसं ठेवणार तुम्ही? विंदांच्या श्रीनिवासात विनायकाची पूजा होती. आता विंदाचं घर आहे, त्यांना श्रीनिवास असं नाव दिलेलं आहे. समजा आपण एक ट्रिक बनवण्यासाठी ह्या गोष्टी बोलतोय. खरंच विनायक श्रीनिवास असं नाव नसणार आहे. विंदा करंदीकर यांचं घर आहे श्रीनिवास, त्या ठिकाणी विनायकाची पूजा होते. एवढं लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला विंदा करंदीकरांचा जीवन गौरव पुरस्कार लक्षात राहील. याच्या पूर्वीची ट्रिक आपण बघितली होती, विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार 2024चा. ते काय होतं? विंदांच्या अंगणात रावसाहेबांनी बोराचं झाड लावलं, ते तुम्हाला लक्षात राहिलं. तिथे इथं काय लक्षात ठेवायचंय? 25चा पुरस्कार विंदांच्या श्रीनिवास या घरात, श्रीनिवासात विनायकाची पूजा होते, असं जरी लक्षात ठेवलं तरी तुम्हाला हे लक्षात राहून जातं. आता हा महत्वाचा पुरस्कार आहे. साहित्य भूषण पुरस्कार पहिल्यांदाच देण्यात आलेला आहे ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांना. कोणाला दिला? भालचंद्र नेमाडे. आता ही ट्रिक कशी आहे बघा. भालचंद्रांनी नेमाने साहित्यभूषण मिळवले. भालचंद्रांनी नेम धरून साहित्यभूषण मिळवले असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. भालचंद्र नेमाडे यांनी नेम धरून साहित्यभूषण मिळवलं असं तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवू शकता. त्याच्यानंतर पद्मपाणी पुरस्कारावर प्रश्न येऊन गेलेला आहे. परत रिपीट येईल असं शक्यता कमी आहे, तरी पण बघूयात. आता याच्या आधीचा जो पुरस्कार होता 2025चा सई परांजपे यांना मिळालेला होता. आता रिसेंटच्या तुम्ही एक 2025-26 मध्ये झालेल्या प्रश्नपत्रिका बघितल्या तर सई परांजपे यांना हा पुरस्कार मिळालेला होता. कधी दिला जातो? वेरूळ अजिंठा जो चित्रपट महोत्सव आहे औरंगाबादला, म्हणजे छत्रपती संभाजीनगरला जो होतो, त्या ह्याच्यामध्ये महोत्सवामध्ये हा पुरस्कार दिला जातो. 25चा पुरस्कार सई परांजपे यांना दिलेला होता आणि तो प्रश्न येऊन गेलाय. आता जो पुरस्कार आहे 26चा तो इलयाराजा यांना मिळालेला आहे. ज्येष्ठ संगीतकार आहेत. ठीक आहे. पद्मपाणी पुरस्कार 2026चा कोणाला मिळाला? इलयाराजा यांना मिळालेला आहे. आता हे लक्षात कसं ठेवणार? अजिंठ्याच्या पद्मपाणी समोर
इलयाराजा यांनी संगीत गायले किंवा संगीत दिले? ठीक आहे. अजिंठ्याच्या पद्मपाणी समोर इलयाराजा यांनी संगीत दिले, असं तुम्ही एक ट्रिक लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. अशा प्रकारे आपलं राज्य स्तरावरचे महत्वाचे पुरस्कार झालेले आहेत. याच्यानंतर आपण राष्ट्रीय स्तरावरचे पुरस्कार बघूयात. राष्ट्रीय स्तरावरचा पुरस्कारामध्ये सगळ्यात महत्वाचा आणि आयोगाचा आवडता पुरस्कार जो आहे तो पद्म पुरस्कार आहे. तुम्ही रिसेंटचे जे काही प्रश्नपत्रिका बघशाल, तुम्हाला 4 प्रश्न तरी किमान पद्म पुरस्कारावर विचारले जातात. त्यामुळे इथं थोडस जास्त अभ्यास करणं गरजेचं आहे. फिक्स प्रश्न येऊ शकतो याच्यावर. पण पद्म पुरस्कार हे 2026 चे पुरस्कार आहेत. 131 जणांना 2026 मध्ये पद्म पुरस्कार दिलेला होता. त्याच्यामध्ये 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री आहेत. हा 13 आणि हा 13 आकडा लक्षात ठेवायचा आहे. आणि तीनही पुरस्काराचे जर आकडे बघितले तर ऑड आकडे आहेत. ठीक आहे. ऑड डिजिट आहेत. पद्मविभूषण 5, पद्मभूषण 13 आणि पद्मश्री 113. महिलांना 19 महिलांना भेटलेला आहे. परदेशी 6 आहेत, मरणोत्तर 16 आहेत. ठीक आहे. याच्यापूर्वी प्रश्न या स्वरूपाचा विचारलेला होता. आता परत रिपीट होईल असं काही वाटत नाही, तरी पण लक्षात ठेवा. संख्या जरी लक्षात नाही राहिली तरी हे 13 आणि हे 13 तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्याच्या पुढे 1 लावायचं. 113 पद्मश्री भेटलेला आहेत आणि सर्व ऑड आकडे आहेत, हे इथले लक्षात ठेवायचं आहे. महाराष्ट्राचा जर विचार केला तर 15 जणांना यावर्षी पद्म पुरस्कार मिळालेले आहेत. सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी लक्षात ठेवायचं तुम्हाला, पद्मविभूषण वर विचारलं जातं. आता पद्म पुरस्कार प्रश्नांचं स्वरूप कसं असतं, जोड्या लावाला प्रश्न विचारला जातो. बऱ्याचदा तुम्हाला विजेत्याचे नाव आणि कोणत्या क्षेत्रासाठी पुरस्कार मिळालेला आहे अशा स्वरूपाचा प्रश्न त्या ठिकाणी विचारलेला आहे. सो पद्मविभूषण कोणाला मिळाला? महाराष्ट्रातील आहेत धर्मेंद्र, अभिनेते धर्मेंद्र यांना मरणोत्तर पुरस्कार मिळालेला आहे. कला क्षेत्राशी संदर्भात आहेत, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. केटी थॉमस तुम्ही नाव ऐकलेलं असेल, सार्वजनिक क्षेत्रासाठी त्यांना मिळालेला आहे. केरळ च्या आहेत त्या. एन राजम कला क्षेत्रात उत्तर प्रदेशच्या आहेत. पी नारायणन साहित्य आणि शिक्षण क्षेत्रात केरळच्या आहेत. VS अच्युतानंद सार्वजनिक व्यवहार क्षेत्रात केरळच्या आहेत, असं त्यांना पुरस्कार मिळालेला आहे. आता हे नावं लक्षात ठेवण्यासाठी एक छोटीशी ट्रिक सांगतो. धर्मेंद्र आणि थॉमस यांनी राजा नारायणला आनंद दिला. ठीक आहे. तुम्हाला लक्षात राहील. म्हणजे जे काही हे 5 नावं आहेत ते लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक आहे. धर्मेंद्र आणि थॉमस यांनी राजा नारायणला आनंद दिला, एवढं जरी वाक्य ठेवलं, आनंद ज्या ठिकाणी दिसेल किंवा नारायण ज्या ठिकाणी दिसेल, राजन ज्या ठिकाणी दिसेल, तर तुम्हाला ते प्रश्न सोडवता येतील. आता पद्मविभूषण एकूण 13 दिलेले आहेत. 13च्या 13 नावं लक्षात राहत नाहीत तरी आपण महाराष्ट्राचे तेवढे महत्वाचे नाव लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करू. जरी जोड्या लावायला प्रश्न आलेला असेल तरी त्याच्यातला एखादी दुसरी जोडी जरी लागली तरी तुम्हाला प्रश्न त्या ठिकाणी बरोबर येण्याचे चान्सेस वाढतात. ठीक आहे. अलका याग्निक कला क्षेत्रासाठी महाराष्ट्रातील आहेत, त्यांना पुरस्कार मिळालेला आहे. दुसरा आहे महाराष्ट्राचं पियुष पांडे, कला क्षेत्रासाठी महाराष्ट्राचा आहे. त्याच्यानंतर उदय कोटक व्यापार आणि उद्योग महाराष्ट्राचे आहेत. आता ह्या तिघांचे नावं लक्षात ठेवण्यासाठी मी तुम्हाला सांगतो ट्रिक. महाराष्ट्रात अलका आणि पियुषचा उदय झाला. कोणाचा उदय झाला? महाराष्ट्रामध्ये अलका आणि पियुषचा उदय झालेला आहे. अलका आणि पियुषचा उदय झाला. हे पद्मभूषण पुरस्काराबद्दल आपण बोलतोय. महाराष्ट्रातील एखादं वाक्य म्हणजे जरी जोड्या लावायला प्रश्न आला तरी महाराष्ट्रातील या तिघांपैकी एकाचं नाव असू शकतं. महाराष्ट्रामध्ये अलका आणि पियुषचा उदय झाला, ही ट्रिक तुम्ही लक्षात ठेवू शकता. परत ते विसरणार नाही असं मला तरी वाटतं. नंतर क्रीडा क्षेत्रातील पद्मश्री पुरस्कारावर मागच्या वर्षी प्रश्न विचारला होता. आपल्या इयरबुक मध्ये आपण क्रीडा क्षेत्रातले जे काही 4-5 नावं दिली होती आणि त्यांच्या समोर जे काही क्रीडा क्षेत्र दिलं होतं, तर जशाच तसा प्रश्न आयोगाने विचारलेला होता. तर क्रीडा क्षेत्रातले, कला क्षेत्रातले जे काही महत्वाची व्यक्ती आहेत त्यांच्यावरती सातत्याने जोड्या लावायला प्रश्न विचारला जातो. आता रोहित शर्मा कोणी विसरणार नाही. रोहित शर्माला क्रिकेट संदर्भात आहे, महाराष्ट्रातील आहे. त्याच्यानंतर हरमनप्रीत कौर ह्या सुद्धा क्रिकेट संदर्भात आहेत. त्यांच्या नावानुसारच बऱ्याचदा नावावरूनच लक्षात येतं की ती व्यक्ती कोणत्या राज्याची असेल, त्यामुळे ते वेगळं लक्षात ठेवण्याची गरज नाही.
पंजाबच्या आहेत सविता पुनिया, हॉकीच्या सर्वात प्रसिद्ध खेळाडू हरियाणाचे आहेत, हे सुद्धा विसरणं हे नाहीये, कठीण नाहीये. बलदेव सिंह हॉकीचे आहेत, पंजाबचे आहेत, नावामधूनच कळतंय की पंजाबचे आहेत. प्रवीण कुमार यांना पॅरा ॲथलेटिक्स साठी उत्तर प्रदेशचे आहेत. भगवनदास रैकवार मार्शल आर्ट्स मध्य प्रदेश. के पजनीवेल मार्शल आर्ट्स पुदुचेरी. व्लादिमीर मेत्सविरिशविली कुस्तीसाठी मूळ त्यांचा देश कुठला आहे, जॉर्जिया. तर या सगळ्या क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींना किंवा खेळाडूंना पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे. त्याच्यानंतर कला क्षेत्रातला जर विचार केला तर आर माधवन महाराष्ट्रातले अभिनेते. आर्य स्टेडियम तुम्ही प्रसिद्ध पिक्चर त्यांचा बघितलेला असेल. सतीश शहा मरणोत्तर महाराष्ट्रातले आहेत. प्रसोनजित चॅटर्जी पश्चिम बंगाल. आता हे चॅटर्जी म्हणलं कुठले असणार, पश्चिम बंगाल मधले असणार हे लक्षात येतं. अरविंद वैद्य गुजरातचे आहेत अभिनेते. मगांती मुरली मोहन आंध्र प्रदेशचे आहेत. तृप्ती मुखर्जी पश्चिम बंगालच्या आहेत, शास्त्रीय गायिका. तरुण भट्टाचार्य पश्चिम बंगालच्या संतूर वादक आहेत. चिरंजी लाल यादव उत्तर प्रदेशचे आहेत, लोककला आहेत. हे सुद्धा महत्वाचं आहे. मुळात तुम्हाला राज्य नाही विचारलं जात, बऱ्याचदा जे काही प्रश्न आतापर्यंत आलेले आहेत ते विजेते आणि ते कोणत्या क्षेत्राशी संदर्भात आहेत अशा जोड्या लावालाच प्रश्न याच्यावरती आलेले आहेत. त्याच्यानंतर महाराष्ट्रातील पद्मश्री पुरस्कार विजेत्यांचा जर बघितला आपण तर आर्मिडा फर्नांडिस यांना औषध क्षेत्रासाठी हा पुरस्कार मिळाला आहे. अशोक खाडे आहे व्यापार आणि उद्योग. भिकल्या लाडक्या धिंडा कला क्षेत्रासाठी त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. आदिवासी क्षेत्राशी संदर्भात आहेत त्याच्यामुळे ते महत्वाचं नाव आहे, लक्षात ठेवा. भिकल्या लाडक्या धिंडा कला क्षेत्रासाठी त्यांना पुरस्कार मिळालेला आहे पद्मश्री. जनार्दन बापूराव बोथे समाजसेवेसाठी. झुजेर वसी विज्ञान आणि अभियांत्रिकी. आर माधवन मगाशी बघितले आपण. त्याच्यानंतर रघुवीर तुकाराम खेडकर लोककला किंवा तमाशासाठी त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. रोहित शर्मा बघितलेला आहे. सतीश शहा बघितलेला आहे. सत्यनारायण नुवाल व्यापार आणि उद्योगासाठी. श्रीरंग देवबा लाड कृषी क्षेत्रासाठी हा पुरस्कार मिळालेला आहे. परत रिपीट हे 2-3 तक्ते लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, ह्यावर नक्की प्रश्न विचारला जाऊ शकतो, कारण पद्म पुरस्कारावर नेहमी प्रश्न आयोग विचारत असतो. ठीक आहे. पुढचा आपला पुरस्कार आहे ज्ञानपीठ पुरस्कार. 60वा ज्ञानपीठ पुरस्कार महत्वाचा आहे. वर्ष लक्षात घ्या 2025 आहे. ज्ञानपीठ पुरस्कार या वर्षी 2026 मध्ये जाहीर झालेला आहे. कोणाला जाहीर झाला? आर वैरामुथू. नाव लक्षात ठेवायचं आहे, आर वैरामुथू. तमिळ कवी होते, तमिळ कवी आणि गीतकार होते, गीतकार आहेत. त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. आणि ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त तिसरे तमिळ लेखक ठरलेले आहेत. याच्यापूर्वी अकिलन आणि जयकांत आहे. जयकांतन यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. भारतातला साहित्य क्षेत्रातला सर्वोच्च पुरस्कार आहे. ज्ञानपीठवर पुरस्कार म्हणजे प्रश्न येण्याचे चान्स जास्त असतात. 60वी आवृत्ती आहे. 2025चा पुरस्कार आहे. तामिळ लेखकाला भेटला, हे लक्षात घ्या. आता त्यांची विशेष माहिती सुद्धा विचारली जाते. जेव्हा एखादा महत्वाचा पुरस्कार विचारला जातो तर त्यांच्याशी संबंधित इतर माहिती सुद्धा जेव्हा मल्टी स्टेटमेंटमध्ये किंवा बहुविधानात्मक स्वरूपाचा प्रश्न येतो तर त्यांच्याशी रिलेटेड काही महत्वाचे प्रश्न सुद्धा म्हणजे स्टेटमेंट सुद्धा त्या ह्याच्यामध्ये प्रश्नामध्ये असतात. जेव्हा अशा व्यक्तींवर प्रश्न विचारला जातो तर एक गोष्ट लक्षात ठेवायची, त्यांना मिळालेले पुरस्कार आणि त्यांना मिळालेले पुस्तके म्हणजे त्यांनी लिहिलेली पुस्तके याच्यावरती जास्त जोर द्यायचा, त्यावर सातत्याने प्रश्न विचारला जातो. आता पहिला कविता संग्रह आहे वैगराई मेघंगला. ठीक आहे. त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. हा त्यांचा पहिला कविता संग्रह आहे. त्यांना मिळालेले पुरस्कार लक्षात ठेवा. एकूण 7 वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळालेला होता. त्याच्यानंतर साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला कल्लीकट्टू इतिहासम या कादंबरीसाठी 2023 मध्ये. जल्लीकट्टू जसं तामिळनाडूमध्ये तिकडं साऊथ इंडियामध्ये खेळ म्हणजे प्रसिद्ध साहसी खेळ आहे, त्याचप्रमाणे हा कल्लीकट्टू नावाचं एक त्यांनी पुस्तक लिहिलेलं होतं. साहित्य अकादमी त्यांना मिळालेला. पद्मश्री आणि पद्मभूषण हा पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. वर्ष लक्षात ठेवण्याची बिलकुल गरज नाही या ठिकाणी. वर्ष लक्षात ठेवू नका आणि ते राहणारही नाहीत. उगा ते गोंधळ वाढून घ्यायचा नाही. साहित्य अकादमी पुरस्कार, पद्मश्री आणि पद्मभूषण भेटलाय, पद्मविभूषण भेटलेला नाही. ठीक आहे. आता हे लक्षात ठेवण्यासाठी जरी तुम्हाला हे नाही लक्षात असलं
राहिलं तरी हे मात्र तुम्हाला विसरायचं नाही, ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला मिळाला. आता याची ट्रिक तुम्हाला सांगतो मी. 60व्या वर्षी वैरामुथूला तमिळ ज्ञान प्राप्त झाले. कितव्या वर्षी? 60व्या वर्षी वैरामुथूला तमिळ ज्ञान प्राप्त झाले. 60व्या वर्षी वैरामुथूला तमिळ ज्ञान प्राप्त झाले. विसरेल का हा पुरस्कार? नाही विसरणार. 60व्या वर्षी वैरामुथूला तमिळ ज्ञान प्राप्त झाले. ही ट्रिक तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. बेसिक माहिती आहे, यावरती प्रश्न खूप रेअरली विचारला जातो. तुम्हाला फक्त हे लक्षात ठेवायचे, जोड्या लावायला आला तर येऊ शकतो, पण मेन फोकस कुठे ठेवायचंय? इथं ठेवायचंय. ठीक आहे. परत मी त्या गोष्टी रिपीट करत नाही, कारण ह्या सगळ्या गोष्टी मी लाईन बाय लाईन घ्यायला गेलं तर ते आपला पुरस्कारालाच 2-3 लेक्चर लागतील. त्यामुळं आपल्याला कमीत कमी वेळेत तुमचं जास्तीत जास्त रिव्हिजन व्हायला पाहिजे, या दृष्टिकोनातून ही फास्ट ट्रॅक बॅच आपण ठेवलेली आहे. 2024चा पुरस्कार लक्षात ठेवा. विनोद कुमार शुक्ला हे हिंदीमध्ये त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे याच्या पूर्वीचा. ठीक आहे. त्याच्यानंतर साहित्य अकादमी पुरस्कार सुद्धा महत्वाचा आहे. साहित्य अकादमी पुरस्कार एकूण 24 भाषांमध्ये दिला जातो. त्यापैकी मराठी भाषेचं महत्व आहे. मराठी भाषेमध्ये कोणाला मिळालं याच्यावरती अनेकदा प्रश्न आलेले आहेत. एकदा तर हे सुद्धा विचारलं होतं, पण एवढं गरज नाही, खूप रेअर चान्सेस त्याच्यावरती आहेत. एकूण 24 भाषांची म्हणजे भाषांमध्ये हा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झालेला आहे. साहित्य अकादमीद्वारे वेगवेगळे पुरस्कार दिले जातात. मेन साहित्य अकादमी पुरस्कार झाला, त्याच्यानंतर बाल साहित्य पुरस्कार आहे, युवा पुरस्कार आहे किंवा साहित्य अकादमी भाषांतर पुरस्कार आहे, साहित्य अकादमी फेलोशिप आहे. ह्याच्यावरती सुद्धा म्हणजे असे जे काही साहित्य अकादमीचे पुरस्कार आहेत महत्वाचे ते विचारले जातात. आता सई परांजपेवर साहित्य अकादमी भाषांतर पुरस्कार विचारलेला होता. त्यांनी एका पुस्तकाचं भाषांतर केलं होतं, त्यावरती प्रश्न विचारलेला होता आयोगाने. मुख्य साहित्य अकादमी पुरस्कार हा सगळ्यात महत्वाचा आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. आता याच्यामध्ये आपण मराठी आणि काही प्रमुख भाषा, आता 24च्या 24 पुरस्कार तरी लक्षात राहत नाहीत. जोड्या लावायला बऱ्याचदा प्रश्न याच्यापूर्वी आलेले आहेत. त्यातल्या त्यात आपण जे काही महत्वाचे 4 लँग्वेजेस आहेत त्यावरती बघूयात. प्रश्न आला तरी तुमचा तिथनं जरी याच्यापैकी एखादं जरी जोड्या लावायला आलं तरी तुम्ही तो प्रश्न टॅकल करू शकता. इंग्रजीचा जो पुरस्कार आहे तो नवतेज सरना यांना भेटलाय. क्रिम्सन स्प्रिंग नावाच्या पुस्तकासाठी त्यांना भेटलेला आहे. नंतर हिंदीचा आहे तो ममता कालिया, जीते जी अलाहाबाद असं त्या पुस्तक आहे, त्यांच्यासाठी भेटलेलं आहे. मराठीचं लक्षात ठेवायचंय राजू बाविस्कर, काळ्या निळ्या रेषा असं त्यांचं पुस्तक आहे. कोकणी हेनरी मेंडोसा, कोकणी काव्यम रूपानी आणि रूपकम असं त्याच्या पुस्तकाचं नाव आहे. मराठीचं विसरायचं नाही, मराठीवरती नक्की प्रश्न विचारला जाईल. राजू बाविस्कर असं त्यांचं नाव आहे. काळ्या निळ्या रेषा ही आत्मकथा आहे, हे सुद्धा लक्षात ठेवायचंय. आता इथं ट्रिक काय तुम्हाला सांगतो मी. राजूने काळ्या निळ्या रेषा ओढून साहित्य लिहिलं. ठीक आहे, लक्षात राहतं. राजूने काळ्या निळ्या रेषा ओढून साहित्य लिहिलं. राजूने काळ्या निळ्या रेषा ओढून साहित्य लिहिलं म्हणजे साहित्य अकादमी पुरस्कार आता विसरणार नाही, मराठीमध्ये कोणाला मिळालेला आहे. हे तक्ता सुद्धा तुम्हाला वाचायचा आहे. त्याच्यानंतर युवा पुरस्कार आणि बाल पुरस्कार देखील जाहीर झालेले आहेत. त्या संदर्भात आपलं पुढचं बातमी आहे. मराठीचा कोणाला भेटला? प्रदीप कोकरे यांना भेटलेला आहे. प्रदीप कोकरे कोल्हापूरचे आहेत. त्यांना खोल खोल दुष्काळ डोळे या कादंबरीसाठी भेटलेला आहे. तर इथं लक्षात ठेवण्याची ट्रिक आहे, युवा प्रदीपने खोल दुष्काळ पाहिला. ठीक आहे, युवा प्रदीपने खोल दुष्काळ पाहिला, विसरणार नाही हा पुरस्कार. युवा प्रदीपने खोल दुष्काळ पाहिला एवढं लक्षात ठेवा. तुम्हाला याच्या पुढे जास्त लक्षात ठेवण्याची गरज नाही. युवा प्रदीपने खोल दुष्काळ पाहिला हे ट्रिक आहे. त्याच्यानंतर सिंधीसाठी मंथन बचानी मुंबईचे आहेत, त्यांना मिळालेला आहे. इंग्रजीसाठी अद्वैत कोट्टारी, हिंदीसाठी पार्वती तिर्की, कोकणीसाठी ग्लेनिस डायस यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. बेसिक त्यांची माहिती आहे ती पण तुम्हाला वाचायची आहे. त्याच्यानंतर बाल साहित्य पुरस्कार बघूयात. मराठी विजेते आहेत डॉक्टर सुरेश सावंत आणि आभाळ माया या कविता संग्रहासाठी भेटलेला आहे.
कविता संग्रह लक्षात घ्या, ही यांची कादंबरी होती. सुरेश सावंत यांना बाल साहित्य पुरस्कार मिळालेला आहे. आता ती लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक तुम्हाला सांगतो. आता कुठल्याही बालकाला आपल्या पॅरेंट्स कडून एक माया हवी असते. आईची माया असेल किंवा इतर माया असतील. तर बाल साहित्य पुरस्कारासाठी ट्रिक आहे, बाल सुरेशला आभाळ माया हवी. ठीक आहे, बाल सुरेशला आभाळ माया हवी असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. हा पुरस्कार इंग्लिशचा नितीन कुशलप्पा यांना, हिंदीचा सुशील शुक्ला यांना, कोकणीचा नयना आडारकर यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. राहील लक्षात. त्याच्यानंतर साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार किंवा साहित्य अकादमी भाषांतर पुरस्कार देखील त्याला म्हटलं जातं. सुदर्शन आठवले द डिफिकल्ट ऑफ बीइंग गुड या पुस्तकाचं त्यांनी इंग्रजी भाषांतर केलेलं आहे. आणि त्या इंग्रजी भाषांतरित पुस्तक म्हणजे मराठीमध्ये जे काही इंग्रजीचं भाषांतर केले त्याचं सुद्धा नाव काय आहे, द डिफिकल्ट ऑफ बीइंग गुड. कोणाचं केलंय हे लक्षात घ्या, गुरुचरण दास यांनी द डिफिकल्टी ऑफ बीइंग गुड नावाचं पुस्तक लिहिलं होतं. मराठीत त्याचं भाषांतर केलेलं आहे आणि त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. आता हे पुरस्कार लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक सांगतो तुम्हाला. सुदर्शनला चांगला अनुवाद करणे अजिबात डिफिकल्ट गेले नाही. सुदर्शनला चांगला अनुवाद करणे अजिबात डिफिकल्ट गेलं नाही किंवा कठीण गेलं नाही. ठीक आहे, डिफिकल्ट शब्द लक्षात ठेवा, कारण ते पुस्तक पण विचारलं जाऊ शकतं. इतर जरी शब्द नाही लक्षात आले, डिफिकल्ट हा शब्द जरी बघितला तर चारी पर्यायामध्ये डिफिकल्ट असणारं पुस्तक देणार नाही, एखाद्याच पर्यायात असेल नाही का. तर सुदर्शनला अनुवाद करण्यासाठी किंवा ट्रान्सलेशन करण्यासाठी अजिबात डिफिकल्टी आली नाही किंवा डिफिकल्ट गेलेलं नाही. लक्षात राहील. आता अन्य भाषेतील पुरस्कार जर बघितले आपण तर हिंदीतला मदन सोनी यांना, इंग्रजीतला अनिसुर रहमान यांना, कोकणीतला मिलिंद म्हामल यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. त्याच्यानंतर संसद रत्न पुरस्कार आहे. जुलै 2025 मध्ये त्याचं वितरण झालेलं आहे. 17 जणांना पुरस्कार दिला होता. 7 जण महाराष्ट्रातले आहेत. ज्युरी समितीचे अध्यक्ष हंसराज अहिर होते. जेव्हा हा पुरस्कार सुरू झाला 2010ला तेव्हा पहिला पुरस्कार सुद्धा हंसराज अहिर यांनाच देण्यात आलेला होता. आता त्यांच्याच अध्यक्षतेखाली ज्युरी स्थापन केलेली होती. 17 जणांची निवड झाली. 7 महाराष्ट्रातील आहेत. स्थापना कोणी केली? प्राईम फाउंडेशन, ई मॅगझिन वगैरे ती केलेली आहे. अब्दुल कलाम यांची ही संकल्पना होती. सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, मेधा कुलकर्णी, नरेश म्हस्के, वर्षा गायकवाड, श्रीरंगप्पा बारणे, स्मिता उदय वाघ यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. ठीक आहे, हा पुरस्कार लक्षात ठेवण्यासाठी मी तुम्हाला एक ट्रिक सांगतो. तसा फार महत्वाचा नाही, याच्यावर प्रश्न येईलच अशातला भाग नाही, तरी पण सांगतो. संसदेत सुप्रिया आणि मेधाने स्मित करत नरेश, अरविंद आणि श्रीरंगला वर्षात भिजवले. संसदेमध्ये सुप्रिया आणि मेधाने स्मित हास्य करत, म्हणजे स्मित म्हणजे काय? हसणे. स्मित करत श्रीरंग, नरेश, अरविंद, श्रीरंग यांना वर्षात भिजवले म्हणजे पावसात भिजवले, असं ट्रिक आहे. फार महत्वाचं नाहीये. बाकीचे आतापर्यंत बघितलेले पुरस्कार फार महत्वाचे आहेत. सुभाषचंद्र बोस आपदा प्रबंधन पुरस्कार किंवा सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार असं सुद्धा त्याला मराठीत आपण बोलू शकतो किंवा त्या ट्रान्सलेशन त्याचं मराठीत आहे. सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती दिनी त्याची घोषणा केली जाते. 2 श्रेणीमध्ये हा पुरस्कार दिला जातो. एक संस्थात्मक आहे आणि दुसरी वैयक्तिक श्रेणी आहे. ठीक आहे, तर यावेळेस संस्थात्मक श्रेणीचा पुरस्कार सिक्कीम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला भेटलेला आहे. ठीक आहे, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष कोण असतात? मुख्यमंत्री असतात. तर सिक्कीमच्या संस्थेला म्हणजे प्राधिकरणाला हा पुरस्कार संस्थात्मक श्रेणीचा भेटलाय. आणि वैयक्तिक श्रेणीचा पुरस्कार लेफ्टनंट कर्नल सीता अशोक शेळके यांना भेटलेला आहे. सीता अशोक शेळके याचं स्वरूप जर बघितलं तर 51 लाख रुपये संस्थेला आहे, व्यक्तीसाठी 5 लाख रुपये आहे. आता हे लक्षात ठेवण्यासाठी एक ट्रिक तुम्हाला सांगतो. सुभाषचंद्रांच्या फौजेतील सीताने सिक्कीम मधील आपत्ती
परतवून लावली. आता सुभाषचंद्र बोस यांची आझाद हिंद सेना होती, ठीक आहे, आझाद फौज होती. सुभाषचंद्राच्या फौजेतील कोण? सीता. सुभाषचंद्र बोसच्या फौजेतील सीताने सिक्कीम मधील आपत्ती परतवून लावली. म्हणजे याच्यावरनं तुम्हाला एक संस्थेचं नाव पण येतं, सिक्कीम कुठल्या संस्थेला भेटली, त्याच्यानंतर कोणत्या व्यक्तीला भेटली हे नाव पण येतं, आणि पुरस्काराचं नाव सुद्धा येतं. सुभाषचंद्रच्या फौजेमधील सीताने सिक्कीमची आपत्ती परतवून लावली. आता हा 2026चा पुरस्कार आहे, ठीक आहे, जानेवारी 2026 मध्ये घोषणा झाली. 25चा पण विचारला जाऊ शकतो, जुना पुरस्कार आहे. इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशन इन्फॉर्मेटिक सर्व्हिसेस, हैदराबाद स्थित ही संस्था आहे, त्याला भेटलेला आहे. 2025 मध्ये वैयक्तिक पुरस्काराची घोषणा झालेली नव्हती. त्याच्यानंतर सरस्वती पुरस्कार आहे. कोण देतं? के बिर्ला फाउंडेशन. के बिर्ला फाउंडेशनद्वारे व्यास सन्मान आणि सरस्वती सन्मान हे दोन प्रमुख पुरस्कार दिले जातात. व्यास सन्मान मागच्या 2025 आणि 26 मध्ये काय घोषित झालेला नाही. आता 35वा सरस्वती सन्मान आहे, तो बघूया कोणाला भेटला. रामकुमार मुखोपाध्याय, बंगाली साहित्यिक आहेत, रामकुमार मुखोपाध्याय, त्यांना भेटलेला आहे. हरा पार्वती कथा या कादंबरीसाठी त्यांना पुरस्कार भेटलेला आहे. आता हे लक्षात ठेवण्यासाठी एक भन्नाट ट्रिक आहे. राजकुमारने पार्वतीची पूजा करून सरस्वती प्रसन्न केली. कोणी? राजकुमारने पार्वतीची पूजा करून सरस्वती प्रसन्न केली. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला तिन्ही गोष्टी येतात. या ट्रिक मध्ये तुम्हाला विजेत्याचं नाव येतं, पुस्तक कोणतं आहे ते पण कळतं, आणि सरस्वती सन्मान आहे हे पण कळतं. रामकुमारने पार्वतीची पूजा करून सरस्वती प्रसन्न केली. राहील का लक्षात? नक्कीच राहील. त्याच्यानंतर एक पर्यावरणाशी संबंधित एक नवीन पुरस्कार स्थापन झालेला आहे, झिरो प्राइज. तुम्हाला या ठिकाणी प्रश्न कसा येऊ शकतो की झिरो प्राइज जो भारतामध्ये नवीन स्थापन झालेला आहे तो कोणत्या क्षेत्रासाठी स्थापन झालेला आहे? प्रदूषण किंवा पर्यावरण क्षेत्रासाठी, म्हणजे प्रदूषण कपातीसाठी भारताचा हा पहिला परिणाम आधारित पर्यावरण पुरस्कार आहे. ठीक आहे, जर आउटकम दिसलं तरच त्या व्यक्तीला तो पुरस्कार दिला जाणार आहे. म्हणजे परिणाम आधारित हा पुरस्कार आहे. हवा, पाणी आणि जमीन या 3 प्रमुख श्रेणींमध्ये हा पुरस्कार दिला जातो. एकूण 5 कोटी रुपये असं त्याचं स्वरूप आहे. हवा प्रदूषण, जल प्रदूषण आणि मृदा प्रदूषण किंवा जमीन प्रदूषण या 3 क्षेत्रामध्ये दिला जाणार आहे. फक्त तुम्हाला क्षेत्र विचारलं जाऊ शकतं, तेवढं लक्षात ठेवा. राष्ट्रीय जल पुरस्कारावरती राज्यसेवा प्रिलिम्सला 2025चा विचारलेला होता प्रश्न. आता 6व्या आवृत्तीची घोषणा झाली. सर्वोत्कृष्ट राज्याचा जो पुरस्कार आहे तो महाराष्ट्र, आपल्या महाराष्ट्र राज्याला मिळालेला आहे, हे लक्षात घ्या. शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांचा विचार केला तर नवी मुंबई महानगरपालिकेला हा सर्वोत्कृष्ट पुरस्कार मिळालेला आहे. सर्वोत्तम ग्रामपंचायतीचा पुरस्कार दुब्बीगनीपल्ली आंध्र प्रदेश मधला आणि केरळमधील पायम या ग्रामपंचायतीला मिळालेला आहे. महाराष्ट्र नाव लक्षात ठेवायचंय. जल पुरस्कारावरती प्रश्न येऊन गेलेला आहे, त्याच्यावरती परत येईल असं वाटत नाही, कारण चालू घडामोडीमध्ये रिपीट होण्याचे चान्सेस फार कमी असतात. म्हणजे जरी काही ठराविक प्रश्न पुरस्कार असले तर बाकीचे त्याच्यावरती रिपीट होत नाही. पद्म पुरस्कार असेल, ज्ञानपीठ पुरस्कार असतील, साहित्य अकादमी असेल, त्याच्यावरती रिपीट प्रश्न होत असतात. आता इंदिरा गांधी शांतता पुरस्कार, इंदिरा गांधी शांतता पुरस्कार हा सुद्धा महत्वाचा आहे. ग्रासा मासेल, मोझांबिकच्या ग्रासा मासेल यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. पुरस्काराचं नाव काय? आंतरराष्ट्रीय इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय शांतता, निशस्त्रीकरण आणि विकास पुरस्कार असं त्याचं नाव आहे. मोझांबिकच्या ग्रासा मासेल यांना हा पुरस्कार मिळाला. आणि ही व्यक्तीचं महत्व लक्षात घ्या. ही एकमेव अशी महिला आहे जी 2 राज्याच्या प्रथम महिला राहिलेल्या आहेत. प्रथम महिला कोणाला म्हणतो? त्या राष्ट्राच्या जे काही प्रमुख असतात त्यांच्या पत्नीला प्रथम महिला म्हटलं जातं. याच्या आधी दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष नेल्सन मंडेलाच्या त्या पत्नी होत्या. त्यांच्या निधनानंतर मोझांबिकचे माजी राष्ट्राध्यक्ष समोरा मासेल यांच्या देखील त्या पत्नी होत्या. त्यामुळे थोडंसं आगळं वेगळं फॅक्ट आहे, हे लक्षात घ्या. आता इथं लक्षात ठेवण्याची ट्रिक तुम्हाला सांगतो.
इंदिरा गांधींनी मोझांबिकच्या ग्रासाला शांततेचा संदेश दिला. इंदिरा गांधींनी मोझांबिकच्या ग्रासाला शांततेचा संदेश दिला. अशा प्रकारे तुम्ही हा पुरस्कार लक्षात ठेवू शकता. आता 2024चा पुरस्कार सुद्धा महत्वाचा या कारणासाठी आहे कारण त्याचं नोव्हेंबर 2025 मध्ये वितरण झालं, म्हणजे रिसेंटली झालेलं आहे. मग यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. मिशेल बॅचलेट यांना भेटला. चिलीच्या माजी अध्यक्ष होत्या मिशेल बॅचलेट. 25चा ग्रासा मासेल यांना आणि 2024चा मिशेल बॅचलेट यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. ठीक आहे, आता पुढचा आपण आंतरराष्ट्रीय स्तरावरचे पुरस्कार बघूयात. आंतरराष्ट्रीय स्तरावरचा सगळ्यात महत्वाचा पुरस्कार आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातनं, तो नोबेल पुरस्कार आहे. नोबेल पुरस्कारावरती प्रश्न येण्याचे जास्त चान्सेस आहेत. त्यातल्या त्यात नोबेल मधला जो साहित्य क्षेत्रातील पुरस्कार आहे, साहित्याचा नोबेल आणि शांततेचा नोबेल, ह्याच्यावरती जास्त भर द्या, त्याच्यावरती प्रश्न विचारण्याचे चान्सेस जास्त असतात. तर आपण शांततेचा म्हणजे नोबेल पुरस्कार पाहूया. बेसिक माहिती नोबेलची दिलेली आहे. एकदा प्रश्न याच्यामध्ये 5 वर्षामध्ये आलेला होता. परत तुम्हाला फक्त फॅक्च्युअल गोष्टी आहेत, दरवर्षी तुम्ही त्या वाचत असता, त्याच्यामुळे त्याच्यावर जास्त वेळ घालणं गरजेचं नाही. दुसरं महत्वाचं आहे साहित्यातील नोबेल पुरस्कार. साहित्यातील नोबेल पुरस्कारावरती 100% प्रश्न येऊ शकतो कुठल्या ना कुठल्या ह्याच्यामध्ये. तो 2026चे पुरस्कार 25चे पुरस्कार आपण बघतोय. लास्लो होरकाई, क्रान्स्ना होरकाई, नाव एवढं अवघड आहे ते प्रोनाऊन्स पण करता येत नाही. लास्लो क्रान्स्ना होरकाई ह्या हंगेरीच्या साहित्यिकाला यावर्षीचा 2025चा पुरस्कार भेटलाय आणि दुसरे हंगेरियन लेखक ठरलेले आहेत. यापूर्वी 2015 मध्ये मॅन बुकर इंटरनॅशनल हा पुरस्कार देखील मिळालेला होता, म्हणजे जो आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार आहे. आता पहिलं ते मॅन बुकर नाव होतं कारण ती स्पॉन्सर करणारी मॅन नावाची जी संस्था होती त्याच्या नावामुळे. 2015चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार त्यांना मिळाला होता. त्याच्यानंतर 2019ला नॅशनल बुक अवॉर्ड फॉर ट्रान्सलेटेड लिटरेचर इन US, म्हणजे अमेरिकेतील पुरस्कार मिळालेला होता. पहिली कादंबरी त्यांची सॅटन टँगो असं त्या पहिल्या कादंबरीचा आहे. बऱ्याचदा जेव्हा साहित्य अकादमीचा साहित्य पुरस्कार नोबेलचा जो भेटतो तर त्यांची पुस्तके विचारली जातात, त्यामुळे मी इथं पुस्तके दिलेली आहेत, ते बघा. पहिल्या कादंबरीचं नाव आहे सॅटन टँगो. त्याच्यानंतर आहे हे 1985ची सॅटन टँगो. नंतर द मेलँकली ऑफ रेझिस्टन्स, वॉर अँड वॉर, बॅरन वेनखाईम्स होमकमिंग, अ नॉव्हेल ट्रान्सलेटेड, हे त्यांचे काही पुस्तके आहेत. सरळ सरळ प्रश्न वन लाईनर स्वरूपाचा आला तर तुम्हाला कोणाला दिला अशा स्वरूपाचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता हे लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक काय आहे? हंगेरीच्या लास्लोने नोबेल साहित्य वाचले. हंगेरीच्या लास्लोने, सरनेम जरी लक्षात राहत नसेल तरी स्किप करून टाका. ठीक आहे, लास्लो हा एक शब्द जरी बघून आपण प्रश्न सोडू शकतो. आपला मूळ उद्देश काय आहे, तो प्रश्न बरोबर आला पाहिजे. तर एक शब्द लास्लो जरी लक्षात ठेवला तरी तुम्हाला लक्षात येईल. म्हणजे हंगेरीच्या लास्लोने नोबेल साहित्य वाचले. कोणी वाचलं? हंगेरीच्या लास्लोने वाचलं. हे लक्षात ठेवा, तुमचा प्रश्न त्या ठिकाणी सुटेल. त्याच्यानंतर शांततेचा नोबेल हा सुद्धा फार महत्वाचा आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातनं. शांततेचा नोबेल पुरस्कार 2025 मारिया कोरिना माचाडो व्हेनेझुएलाच्या आहेत, त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. लोकशाही हक्कांना प्रोत्साहन देण्यासाठी केलेल्या कामाबद्दल हा पुरस्कार त्यांना देण्यात आलेला आहे. ठीक आहे, शांततेचा पुरस्कार कोणाला मिळाला, कोणत्या देशाच्या आहेत असं विचारलं जाऊ शकतं. आता हा सगळ्यात महत्वाचा या कारणासाठी आहे, त्यांना जे काही पदक मिळालेलं होतं नोबेल शांतता पुरस्काराचं, त्यांनी ते पदक डोनाल्ड ट्रम्प यांना गिफ्ट केलेलं होतं. त्यामुळं खूप मोठा वाद त्या ठिकाणी निर्माण झालेला होता. त्यामुळं खूप चर्चेतला मुद्दा आहे, यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. नाव लक्षात ठेवायचंय, मारिया कोरोना माचाडो व्हेनेझुएला. आतापर्यंत 20 महिलांना देण्यात आला. दुसऱ्या व्यक्ती आहेत व्हेनेझुएलाच्या आणि पहिल्या महिला ठरलेल्या आहेत. त्यांच्याबद्दल
थोडक्यात या ठिकाणी माहिती दिली ती सुद्धा विचारली जाऊ शकते. व्हेनेझुएलाच्या मारियाने हुकुमशाहीला शांत केले, असे ट्रिक आहे या पुरस्काराची. व्हेनेझुएलाच्या मारियाने हुकुमशाहीला शांत केले. कुठल्या? व्हेनेझुएलाच्या मारियाने हुकुमशाहीला शांत केले. राहील का लक्षात? नक्कीच राहील. त्याच्यानंतर प्रमुख विरोधी पक्ष नेत्या होत्या वेंटे व्हेनेझुएला नावाचा त्यांचा राजकीय पक्ष होता. आयर्न लेडी म्हणून त्यांना ओळखलं जातं. औद्योगिक अभियंता आहेत पेशाने. त्याच्यानंतर निकोलस मादुरो यांच्या हुकुमशाहीला त्यांनी आव्हान दिलेलं होतं. पुढचं आहे अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार. आता हे जे काही शास्त्रज्ञ आहेत ते तुम्हाला त्या ठिकाणी विचारलं जाऊ शकतं, किंवा कुठल्या क्षेत्राशी, म्हणजे असं कुठलं संशोधन त्यांनी केले की त्यासाठी त्यांना हा पुरस्कार दिला, हे स्वरूपाचा सुद्धा प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. तर अर्थशास्त्रातला नोबेल फिलिप अगियन, पीटर हॉविट, जोएल मोकिर यांना इनोव्हेशन आधारित आर्थिक विकासाचे राष्ट्रीयकरण यासाठी तो पुरस्कार मिळालेला आहे. आता त्याचं ट्रिक या ठिकाणी सांगतो. फिलिप आणि पीटरने जोएल सोबत अर्थव्यवस्थेत इनोव्हेशन आणले. कोणी? फिलिप आणि पीटरने जोएल सोबत मिळून अर्थव्यवस्थेमध्ये इनोव्हेशन आणले किंवा नवोन्मेष आणले, त्याला इनोव्हेशन म्हणतात. फिलिप आणि पीटरने जोएल सोबत अर्थव्यवस्थेमध्ये इनोव्हेशन आणले, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर वैद्यकीय क्षेत्रातला पुरस्कार आहे मेरी ब्रुमको, फ्रेड रॅम्सडेल, सिमोन सागागुची हे या 3 शास्त्रज्ञांना परिघीय रोग प्रतिकारक सहनशीलता म्हणजे पेरिफेरल इम्युनी टॉलरन्स या क्षेत्रात काम केल्याबद्दल पुरस्कार मिळालेला आहे. वैद्यकशास्त्रात आपण पुरस्कार बघतो. आता हे लक्षात ठेवण्यासाठी एक खूप सोपी ट्रिक आहे. मेरी फ्रेंड सिमोन डॉक्टर कडे गेली, म्हणजे माझी फ्रेंड सिमोन डॉक्टर कडे गेली, असं लक्षात ठेवू शकता. आता हे हिंदीमध्ये मेरी फ्रेंड सिमोन डॉक्टर के पास गई असं तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवू शकता. और डॉक्टर के पास जाने के बाद म्हणजे डॉक्टरकडे गेल्यानंतर तिची रोग प्रतिकार शक्ती वाढली. रोग प्रतिकार शक्ती किंवा रोग प्रतिकार सहनशीलता तिची वाढलेली आहे, लक्षात राहील. आता डॉक्टरकडे म्हणजे वैद्यकशास्त्रातला नोबेल, हे तुम्हाला तिथं लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर रसायनशास्त्राचा नोबेल आहे सुसुमु कितागावा, रिचर्ड रॉबसन, ओमर यागी यांना हा पुरस्कार मेटल ऑर्गॅनिक फ्रेमवर्क साठी मिळालेला आहे. रसायनशास्त्राचा पुरस्कार कोणाला मिळाला? सुसुमु कितागावा, रिचर्ड रॉबसन, ओमर यागी यांना मिळालेला आहे. आता हे लक्षात ठेवण्याची ट्रिक काय आहे? रॉबसन आणि यागीने गावामध्ये रसायनाचे मेटल शोधले, किंवा रॉबसन आणि यागीने गावात मेटल शोधले असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्याच्यानंतर भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार बघूयात. भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार 3 मिळालाय. जॉन क्लार्क, जॉन मार्टिनिस, मिशेल डेव्हरेट यांना हा पुरस्कार भेटलाय. इलेक्ट्रिक सर्किट मधील मायक्रोस्कोपिक क्वांटम मेकॅनिकल टनलिंग आणि ऊर्जा क्वांटनायझेशन मध्ये शोधासाठी हा पुरस्कार मिळालेला आहे. हे लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक सांगतो. क्लार्क आणि मार्टिनिस या 2 जॉन मित्रांनी, हे दोन्हीही जॉन आहेत हे लक्षात घ्या, 2 जॉन आहेत त्याच्यामध्ये. क्लार्क आणि मार्टिनिस या दोन्ही जॉन मित्रांनी मिशेल सोबत मिळून इलेक्ट्रिक सर्कलच्या क्वांटम टनल मध्ये उडी मारली. ठीक आहे, थोडस मोठी ट्रिक आहे, पण 2 जॉन मित्र आहेत क्लार्क आणि मार्टिनिस नावाचे, त्यांनी मिशेल सोबत मिळून इलेक्ट्रिक सर्कलच्या क्वांटम मध्ये किंवा क्वांटम टनल मध्ये उडी मारली असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. पुढचा पर्यावरण क्षेत्राशी संदर्भात आपला पुरस्कार आहे चॅम्पियन्स ऑफ द अर्थ पुरस्कार 2024. 2025चा पण पुरस्कार जाहीर झालेला आहे, तो पुढे आपण बघूया.
एकूण 6 जणांना दिलेला आहे. कोण देतं? UNEP द्वारे दिला जातो. सर्वोच्च पर्यावरण सन्मान आहे. माधव गाडगीळ यांना दिला. 2024चा चॅम्पियन्स ऑफ द अर्थ पुरस्कार जिंकणारे भारतीय कोण होते? माधव गाडगीळ. माधव गाडगीळ यांचं रिसेंटली निधन झालेलं आहे. निधन वार्ता टॉपिक मध्ये आपण त्यांच्याबद्दल सविस्तर माहिती घेणारच आहोत. जीवन गौरव या श्रेणीतील हा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. ठीक आहे. आता माधव गाडगीळ समिती तुम्हाला माहिती असेल. माधव गाडगीळ समिती ही वेस्टर्न घाट जो आहे आपला, पश्चिम घाट किंवा सह्याद्री वाचवण्यासाठी जी समिती नेमली होती त्या समितीचे ते अध्यक्ष होते. तर इथं ट्रिक लक्षात ठेवा, गाडगीळ समितीने अर्थ चॅम्पियन बनून पश्चिम घाट वाचवला. गाडगीळ समितीने अर्थ चॅम्पियन म्हणजे पृथ्वीचे चॅम्पियन किंवा हे जे चॅम्पियन्स ऑफ द अर्थ पुरस्कार आहे, अर्थ चॅम्पियन बनून पश्चिम घाट त्यांनी वाचवला, असं त्याचं शॉर्ट ट्रिक आहे. त्याच्याशीच रिलेटेड पुढचा आहे तो यंग चॅम्पियन्स ऑफ द अर्थ नावाचा पुरस्कार आहे. तो सुद्धा UNEP द्वारे दिला जातो. जिनाली मोदी या युवतीला हा पुरस्कार मिळाला. बोनोफी लेदर नावाची एक संस्था ती स्थापन केलेली आहे. त्यापासून जे काही लेदर बनवलं जातं सध्या ते जनावरांच्या कातड्यापासून लेदर बनवलं जातं. पण तिने एक अशी वेगळी ट्रिक किंवा एक तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे की जे आपलं केळी असते, केळीचे जे काही हे असतं, झाड असतं, त्याच्यापासून लेदर बनवण्याची वेगळी तंत्रज्ञान त्यांनी विकसित केलेलं आहे. तर तुम्हाला जिनाली मोदी लक्षात ठेवायचं आहे, यंग चॅम्पियन ऑफ द अर्थ. आता यासाठी ट्रिक काय? यंग जिनालीने बोनिफो लेदर घालून पृथ्वीची चॅम्पियन जिंकली. यंग जिनालीने बोनोफीचं लेदर घालून पृथ्वीची चॅम्पियनशिप जिंकली. लक्षात राहील, यंग जिनालीने बोनोफीचं लेदर घालून पृथ्वीची चॅम्पियनशिप जिंकली. त्याच्यानंतर रॅमन मॅग्सेसे पुरस्कार महत्वाचा आहे, कारण एका भारतीय संस्थेला हा पुरस्कार मिळालेला आहे. 2025चा पुरस्कार आपण बघतोय. एकूण 3 संस्थांना भेटला होता, हे लक्षात ठेवायचंय. एज्युकेट गर्ल्स नावाची जी संस्था आहे त्या संस्थेला पुरस्कार मिळालेला आहे. महिलांची पहिली भारतीय संस्था आहे जिला हा रॅमन मॅग्सेसे पुरस्कार मिळाला. ह्याची स्थापना कोणी केलेली आहे? संस्थेची सफीना हुसेन यांनी केलेली आहे. सफीना हुसेन यांचा आता अलीकडेच टाइम्स 100 सर्वात प्रभावशाली महिलांच्या यादीत सुद्धा समावेश करण्यात आलेला आहे. तर एज्युकेट गर्ल लक्षात ठेवा, मॅग्सेसे पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. आता इथं ट्रिक काय आहे लक्षात ठेवण्यासाठी? मॅग्सेसे पुरस्कार मिळवण्यासाठी महिलांना शिक्षित करा, किंवा आपण इंग्लिशमध्ये लक्षात ठेवू शकतो एज्युकेट गर्ल फॉर रॅमन मॅग्सेसे अवॉर्ड. म्हणजे तुम्हाला जर रॅमन मॅग्सेसे पुरस्कार जिंकायचा असेल तर महिलांना म्हणजे एज्युकेट करावं लागेल, अशा स्वरूपाचं तुम्ही लक्षात ठेवू शकता. थोडंसं ट्रिक जरा वेगळ्या वाटू शकतात किंवा हास्यास्पद वाटू शकतात, पण पर्याय नाही, कारण आपल्याला ते फॅक्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तुम्ही स्वतःच्या काही ट्रिक तयार केल्या असतील तर त्या लक्षात ठेवा. जर तुम्हाला कळत नसेल कशा ट्रिक बनवायच्या तर माझ्या पद्धतीने, फक्त आपला मेन उद्देश काय आहे की ती गोष्ट आपल्या लक्षात राहिली पाहिजे आणि परीक्षेत मला तो मार्क मिळाला पाहिजे, बरोबर की नाही? त्यामुळं अशा ट्रिक्स बनवत चला. हे चालू घडामोडीच नाही तर इतर विषयामध्ये सुद्धा या कामाला येतात. अशा पद्धतीनं ते फॅक्ट्स लक्षात ठेवणं. बुकर पुरस्कार आहे 2025चा. बुकर पुरस्कार आणि आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार या दोन्हीमध्ये फरक आहे. दोन्हीही वेगवेगळे पुरस्कार आहेत. ठीक आहे. बुकर पुरस्कार डेव्हिड झले यांना मिळालेला आहे. ब्रिटिश लेखक आहेत, हंगेरियन ब्रिटिश लेखक. फ्लेश या कादंबरीसाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला. ठीक आहे. त्याच्यासाठी ट्रिक आहे, ही मजेशीर ट्रिक आहे. डेव्हिडने फ्लेश खाऊन बुकर पुरस्कार जिंकला, किंवा डेव्हिडने फ्लेश खाऊन बुकर जिंकला असं म्हणू शकतो. फ्लेश म्हणजे काय रे? मांस. डेव्हिडने मांस खाल्लं आणि बुकर पुरस्कार जिंकला, म्हणजे डेव्हिडने फ्लेश खाल्ला आणि बुकर पुरस्कार जिंकला असं लक्षात ठेवू शकता. हंगेरियन ब्रिटिश लेखक आहेत, ही ट्रिक आहे. त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार महत्वाचा आहे, कारण एका भारतीय व्यक्तीला हा पुरस्कार मिळालेला आहे. बानू मुश्ताक, कर्नाटक.
कर्नाटकच्या आहेत बानू मुश्ताक, त्यांना हा पुरस्कार मिळाला. हर्ट लॅम्प असं त्यांच्या पुस्तकाचं नाव आहे, लघुकथा संग्रह आहे. आता त्याचं भाषांतर कोणी केलं? दीपा भास्ती यांनी भाषांतर केलेलं आहे. कन्नड पुस्तकाचा अनुवाद त्यांनी इंग्रजीमध्ये केलेला आहे. मूळ पुस्तक बानू मुश्ताक यांचं आहे, हे लक्षात घ्या. आणि आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार विजेत्या बानू मुश्ताक ह्या दुसऱ्या भारतीय ठरलेल्या आहेत. यापूर्वी गीतांजली श्री यांना हा टॉम ऑफ सँड या पुस्तकासाठी 2022 मध्ये मिळालेला होता. आणि दीपा भास्ती ह्या पहिल्या अनुवादक आहेत की ज्यांना आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळालेला आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवण्यासाठी छोटीशी ट्रिक आहे. बानूने लॅम्प लावून आंतरराष्ट्रीय बुक वाचले. ठीक आहे, बानूने लॅम्प लावून आंतरराष्ट्रीय बुक वाचले. खूप इझी ट्रिक आहे, तुम्हाला लगेच लक्षात राहील. बानूने लॅम्प लावला म्हणजे बल्ब लावला आणि आंतरराष्ट्रीय बुक वाचले, लक्षात राहील. त्याच्यानंतर ह्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. बेसिक गोष्टी तुम्हाला माहित असल्या पाहिजेत. जागतिक अन्न पुरस्कार, वर्ल्ड फूड प्राइज, पहिला वर्ल्ड फूड प्राइज कोणाला मिळाला होता? MS स्वामीनाथन यांना मिळालेला होता. नॉर्मन बोरलॉग यांनी हा पुरस्कार स्थापन केलेला आहे. तर या वर्षी कोणाला मिळाला? 2025चा पुरस्कार कोणाला मिळाला? मारियांगेला हंगरिया, ब्राझीलच्या मृदा सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ आहेत मारियांगेला हंगरिया, त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. नायट्रोजन फिक्सेशन साठी त्यांचं खूप चांगलं काम आहे, त्यासाठी त्यांनी पुरस्कार मिळालेला आहे. ब्राझीलच्या पहिल्या महिला ठरलेल्या आहेत. आता हे लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक सांगतो तुम्हाला. मारिया खूप हंगरी होती म्हणून तिला ब्राझीलमध्ये अन्न देण्यात आलं किंवा ब्राझीलने अन्न दिलं. मारिया काय होती? खूप हंगरी होती म्हणून तिला ब्राझीलमध्ये अन्न देण्यात आलं. नावातच आहे, हंगरी आणि अन्न हे एकमेकांशी रिलेटेड आहेत, त्याच्यामुळे हे विसरणं हे नाहीये, शक्य नाही. म्हणजे तुम्हाला लगेच लक्षात राहील, मारिया खूप हंगरी होती म्हणून ब्राझीलमध्ये तिला अन्न मिळालं, एवढं लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला 2025चा अन्न पुरस्कार लक्षात राहील. त्याच्यानंतर प्रिझकर आर्किटेक्चर पुरस्कार, वास्तुकला क्षेत्रातील हा सर्वोच्च जागतिक पुरस्कार आहे, आर्किटेक्चर पुरस्कार. चीनच्या लिऊ जियाकुन यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. 54वे विजेते ते ठरलेले आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे जाऊया. अबेल पुरस्कार आहे, गणितातील सर्वोच्च पुरस्कार, गणितातील नोबेल म्हणून देखील हा पुरस्कार ओळखला जातो. अबेल पुरस्कार 2026चा बघतोय, हे लक्षात घ्या. गेर्ड फाल्टिंग्स यांना, जर्मन गणितज्ञ आहेत, त्यांना मिळालेला आहे गेर्ड फाल्टिंग्स. ठीक आहे. मॉर्डेल अँड लँग यांच्या प्रदीर्घ काळ प्रलंबित असलेल्या डायोफंटाईन अनुमानाची त्यांनी उकल केलेली आहे. याच्यासाठी योगदानासाठी त्यांना हा पुरस्कार दिलेला आहे. आता अबेल पुरस्कार याची ट्रिक काय आहे लक्षात घ्या. जर्मनीच्या गार्डने गणितात फॉल्ट शोधून बेल वाजवली. कोणी? जर्मनीच्या गार्डने. आता गेड जरी लक्षात नाही राहिलं, गार्ड आणि गेड लगेच लक्षात येईल तुम्हाला. जर्मनीच्या गार्डने गणितात फॉल्ट शोधला, गणितामध्ये फॉल्ट शोधला आणि बेल वाजवली, म्हणजे अबेल पुरस्कार मिळालेला आहे. राहील का लक्षात? ट्रिक काय आहे? जर्मनीच्या गार्डने गणितात फॉल्ट शोधला आणि बेल वाजवली. ओके, राहील लक्षात. 2026चा अबेल पुरस्कार. त्याच्यानंतर साखारोव पुरस्कार युरोपियन संसदेद्वारे दिला जातो. तो पुरस्कार पुढचा आहे. 2025 मध्ये दोघांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. आंद्रेज पोझोबट आणि जिया अम्ग्लोबेली जॉर्जियाच्या आहेत. आंद्रेज पोझोबट बेलारूसचे आहेत, झिया अम्ग्लोबेली जॉर्जियाच्या आहेत. दोन्ही सध्या पत्रकार आहेत, तुरुंगामध्ये आहेत, ते लक्षात ठेवा. साखारोव पुरस्कार कोण देतं? युरोपियन संसद देते. दोघांना मिळाला. आता इथं
ट्रिक बघा लक्षात ठेवण्यासाठी. माझा सखा आंद्रेज नेहमी पोज देऊन मज्जा करतो. माझा सखा म्हणजे सखा रोपरायचं सखा आला. माझा सखा आंद्रेज नेहमी पोज देऊन मज्जा करतो. आता हे झिया नाव लक्षात राहणार आहे. झिया तर मज्जा करतो असं त्याचं नाव हे आहे, ट्रिक आहे. माझा सखा आंद्रेज पोज देऊन मज्जा करतो, हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला ट्रिक. त्याच्यानंतर स्टॉकहोम वॉटर प्राइज 2026 मार्च 2026 मधली न्यूज आहे, त्याच्याबद्दल पुढचं आहे. कोणाला भेटला? सध्या इराण खूप हॉट टॉपिक आहे. इराणमध्ये सध्या युद्ध चालू आहे US आणि इस्रायलचं. बऱ्याच दिवस चालू होतं. हॉर्मुझ समुद्रधुनी बंद होती, त्यामुळे इराणशी संदर्भात बातमी काही असेल तर त्यावर विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. येणाऱ्या काळामध्ये प्रश्न त्यावरती विचारले जाऊ शकतात. स्टॉकहोम वॉटर प्राइज 2026. काव्यह मदानी, इराणच्या काव्यह मदानी यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. ठीक आहे. पहिलेच संयुक्त राष्ट्र अधिकारी ठरलेले आहेत, सर्वात तरुण विजेते ठरलेले आहेत, पहिले माजी राजकारणी ठरलेले आहेत. म्हणजे ते संयुक्त राष्ट्रामध्ये कार्यरत असून त्यांना हा पुरस्कार मिळणारे पहिले व्यक्ती ठरलेले आहेत. वॉटर बँक्रप्सी नावाची एक संकल्पना त्यांनी विकसित केलेली आहे. त्या संकल्पनेचे जनक त्यांना मानलं जातं. ठीक आहे. आता हे लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक काय आहे? कावळ्याने मैदानात जाऊन वॉटर पिले. ठीक आहे. कावळ्याने म्हणजे कावेह, मैदानात जाऊन मदानी, कावळ्याने मैदानात जाऊन वॉटर पिले म्हणजेच काय पिलं? पाणी पिलं. ही ट्रिक लक्षात राहील तुम्हाला. कावळ्याने मैदानात जाऊन वॉटर पिले. आता विसरणार नाही हा पुरस्कार. त्याच्यानंतर पुढचा एस्मंड बी मार्टिन पुरस्कार आहे. फार महत्वाचा पुरस्कार नाहीये. कृती के करंथ यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. रॉयल जिओग्राफिकल सोसायटी लंडनद्वारे हा पुरस्कार दिला जातो. बेंगळुरूच्या सेंटर फॉर वाईल्ड लाईफ स्टडीजच्या त्या CEO आहेत. तर हे लक्षात कसं ठेवणार? मार्टिनने वन्यजीव वाचवण्यासाठी उत्तम कृती केली. लक्षात राहील. मार्टिन पुरस्काराचं नाव आहे. मार्टिनने वन्यजीव वाचवण्यासाठी उत्तम कृती केली. मार्टिनने काय केली? कृती केली. कशासाठी? वन्यजीव वाचवण्यासाठी. लक्षात राहील. मार्टिन पुरस्कार, मार्टिनने वन्यजीव वाचवण्यासाठी उत्तम कृती केली. हे जरी नाव लक्षात नाही राहिलं तरी चालेल. कृती यांना भेटलेला आहे. ऑप्शन मध्ये दिसलं की लगेच टिक करून यायचं. आणि ह्या पहिल्या भारतीय आणि पहिल्या आशियाई व्यक्ती ठरल्यात हा पुरस्कार जिंकणाऱ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर वर्ल्ड एअरपोर्ट्स अवॉर्ड्स स्कायट्रॅक्स नावाची संस्था आहे, दरवर्षी पुरस्कार घोषित करते. सगळ्यात जगातील सर्वोत्तम विमानतळ चांगी सिंगापूर जवळपास 14व्यांदा सलग त्यांनी हा पुरस्कार पटकावलेला आहे. सर्वोत्तम भारतीय विमानतळ IGI इंदिरा गांधी विमानतळ नवी दिल्ली, हे दोनच लक्षात ठेवायचे. सर्वोत्तम विमानतळ जगातलं सिंगापूरचं चांगी आणि सर्वोत्तम भारतीय विमानतळ इंदिरा गांधी विमानतळ नवी दिल्ली. ओके. त्याच्यानंतर पुढचा पर्यावरणाशी संदर्भातच पुरस्कार आहे. गोल्डमॅन पर्यावरण पुरस्कार 6 तळागाळातील महिलांना देण्यात आला. पहिल्यांदाच सर्वच्या सर्व 6 महिला विजेत्या आहेत, हे लक्षात घ्या. गोल्डमॅन एन्व्हायरमेंटल फाउंडेशन दिलं जातं. विजेत्या वेगवेगळ्या विभागानुसार विजेत्या दिलेल्या आहेत. हे पण एवढा महत्वाचा पुरस्कार नाहीये. अर्थशॉट पुरस्कार, कारण ह्याच्यावरती आतापर्यंत आता जवळपास 13 वर्षाच्या अनुभवावरून मी सांगतो, प्रश्न ज्याच्यावरती येतात ना त्याच्यावरती आपण जास्त भर देतोय. ज्याच्यावरती येत नाहीत म्हणजे येणारच नाही असं नाही, तर येऊ पण शकतो, पण हे सगळे नावं लक्षात राहणं कठीण आहे. तर काहीतरी ट्रिक करून तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्याच्यानंतर अर्थशॉट पुरस्कार आहे 2026चा. पहिल्यांदाच याचं भारतामध्ये आयोजन होणार आहे. ठीक आहे. भारतामध्ये कुठं होणार आहे विचारलं जाऊ शकतं. मुंबईला या पुरस्काराचं आयोजन केलं जाणार आहे. 2020 पासून पुरस्कार दिला जातो. ब्रिटनचे प्रिन्स विल्यम यांनी या पुरस्काराची स्थापना केलेली आहे. पर्यावरणाचा ऑस्कर किंवा इको ऑस्कर म्हणून सुद्धा ओळखला जातो. त्याचं स्वरूप प्रत्येकी
1 दशलक्ष पाऊंड आहे. एकूण 5 श्रेणीमध्ये अर्थशॉट पुरस्कार दिला जातो. मागील आयोजन जर बघितलं 23चं सिंगापूरला झालेलं होतं, 24चं केपटाऊन दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन या ठिकाणी याचं आयोजन झालेलं होतं. अर्थशॉट पुरस्कार 2026 कोणत्या ठिकाणी आयोजित केला जाणार आहे असा वन लाईनर प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर मुंबईमध्ये आयोजित केलेला आहे. ग्लोबल टीचर प्राइज हे फार महत्वाचं आहे. भारतीय व्यक्तीला हा पुरस्कार मिळालेला आहे. याच्यापूर्वी ग्लोबल टीचर पुरस्कार मिळवणारे भारतातले पहिले व्यक्ती ठरले होते रणजित सिंह डिसले. त्यांच्यावरती प्रश्न आलेला होता. त्याच्यानंतर रुबल नागी यांना हा पुरस्कार 2026चा ग्लोबल टीचर प्राइज मिळालेला आहे. दुबई या ठिकाणी कार्यक्रम झाला. वर्की फाउंडेशनद्वारे हा पुरस्कार दिला जातो. शिक्षण क्षेत्रातील नोबेल पुरस्कार म्हणून हा ओळखला जातो. त्यांनी लिव्हिंग वॉल्स ऑफ लर्निंग या संकल्पनेद्वारे झोपडपट्टीतील पडक्या भिंतीचे रूपांतर शैक्षणिक भित्तिचित्रांमध्ये केलेलं आहे. त्याचा सन्मान करण्यासाठी हा पुरस्कार दिलेला आहे. ठीक आहे. मिसाल मुंबई हा त्यांनी एक प्रकल्प राबवला होता, तो खूप त्या ठिकाणी गाजलेला होता. चित्रपट क्षेत्रातील पुरस्कार, पहिला पुरस्कार आपला दादासाहेब फाळके पुरस्कार आहे. 2023चा पुरस्कार आहे, लक्षात घ्या. वितरण सप्टेंबर 2025ला जरी झालं असलं तरी 2023चा पुरस्कार आहे. इथे गोंधळ करायचा नाही. कोणाला मिळाला? मोहनलाल, मल्याळम अभिनेता आहेत मोहनलाल यांना मिळालेला आहे. दुसरे मल्याळी ठरलेत ते. ठीक आहे. इथं तुम्हाला प्रश्न जोड्या लावायला विचारला जाऊ शकतो. 2020चा आशा पारेख, 2021चा वाहिदा रहमान, 2022चा मिथुन चक्रवर्ती आणि 2023चा मोहनलाल यांना मिळालेला आहे. आता इथं लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक काय आहे? फाळकेच्या चित्रपटात मल्याळम मोहनलाल यांनी काम केले किंवा हिरो बनला. फाळकेच्या चित्रपटामध्ये म्हणजे दादासाहेब फाळके यांच्या चित्रपटामध्ये मल्याळम जो अभिनेता आहे मोहनलाल तो हिरो बनला, असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यांच्या संदर्भात माहिती विचारली जाऊ शकते. त्यांना पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्कार देखील मिळालेला आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार भेटलाय भरतम आणि वनप्रस्थम याद्वारे. सोशल ज्युरी अवॉर्ड किरीदम चित्रपटासाठी भेटलेला आहे. निर्माता म्हणून सर्वोत्कृष्ट चित्रपट वानप्रस्थम यासाठी त्यांना पुरस्कार मिळालेला आहे. ठीक आहे. बेसिक माहिती विचारली जाऊ शकते त्यांच्याबद्दल, ते लक्षात घ्या. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सगळ्यात महत्वाचा पुरस्कार आहे चित्रपट क्षेत्रातील पुरस्कारांमध्ये. आता हे कुठं पार पडला? 71वी आवृत्ती विज्ञान भवन नवी दिल्ली येथे पार पडलेला आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि हिंदी चित्रपट इथपर्यंत लक्षात ठेवायचं आहे आणि मराठी चित्रपट लक्षात ठेवायचा आहे. यादी खूप मोठी आहे. ठीक आहे. त्याच्यामधनं पण प्रश्न येऊ शकता. आपल्या पुस्तकामध्ये पूर्ण यादी दिलेली आहे, ती एकदा वाचून जा. पण मेन फोकस आपला इथे असला पाहिजे. ठीक आहे. तर राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार शाहरुख खान आणि विक्रांत मेसी यांना मिळालेला आहे. शाहरुख खानना जवान चित्रपटासाठी आणि विक्रांत मेसी यांना 12th फेल या चित्रपटासाठी मिळाला. सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राणी मुखर्जीला मिसेस चटर्जी वर्सेस नॉर्वे या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट चित्रपट 12th फेल ठरलेला आहे. सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट कठल आणि मराठी चित्रपट श्यामची आई हे ठरलेलं आहे. ठीक आहे. तर तुम्हाला इथं लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक सांगतो. जवान शाहरुख आणि विक्रांत 12th फेल झाले. जवान शाहरुख आणि विक्रांत 12th फेल झाले. म्हणजे 12th फेल झाल्यावर मिसेस राणीने त्यांना राष्ट्रीय चित्रपट दाखवला. म्हणजे जवान शाहरुख आणि विक्रांत 12th फेल झाल्यामुळं मिसेस राणीने त्यांना राष्ट्रीय चित्रपट दाखवला. असं ट्रिक तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवू शकता. त्याच्यानंतर इफ्फी पुरस्कार आहे. 56वा इफ्फी पुरस्कार नेहमी गोव्यातील पणजी येथे होतो. 2025चा जो 16 आहे त्याचा फोकस देश जपान होता, भागीदार देश
स्पेन होता. फोकस देश कुठला होता? जपान. आणि भागीरथ देश स्पेन होता. सगळ्यात महत्वाचा सुवर्ण मयूर पुरस्कार आहे. सर्वोत्कृष्ट चित्रपटाला हा पुरस्कार दिला जातो. स्किन ऑफ यूथ या चित्रपटाला हा पुरस्कार मिळालेला आहे. व्हिएतनामचे दिग्दर्शक ॲस्लेग मेफेयर यांचा हा चित्रपट आहे. ट्रान्सजेंडर विषयावर आधारित असलेला हा एक संवेदनशील चित्रपट आहे. त्याच्यानंतर रजत मयूर आहे, सिल्वर पिकॉक म्हणून आहे. त्याच्यामध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, अभिनेता, अभिनेत्री यांना हा पुरस्कार दिला जातो. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मराठीला भेटलेला आहे. संतोष डावखर यांना गोंधळ या चित्रपटासाठी हा पुरस्कार भेटलेला आहे. आता हे लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला जर हा पुरस्कार लक्षात ठेवायचा असेल तर ट्रिक सांगतो. व्हिएतनामच्या ॲशने स्किनवर सुवर्ण मयूर काढला. ॲशलेग हे दिग्दर्शक आहेत. कुठले आहेत? व्हिएतनामचे. व्हिएतनामच्या ॲशने स्किनवर सुवर्ण मयूर काढला म्हणजे सुवर्ण मयूराचा टॅटू त्यांनी त्या आपल्या स्किनवर म्हणजे त्वचेवर काढला. अशा स्वरूपाचं तुम्ही ट्रिक लक्षात ठेवू शकता. व्हिएतनामच्या ॲशने स्किनवर सुवर्ण मयूर काढला. आता ते विसरणार नाही. त्याच्यानंतर हा जो मराठीचा चित्रपट आहे ते लक्षात ठेवण्यासाठी उत्तम दिग्दर्शक संतोष डावखर यांनी इफ्फीमध्ये गोंधळ घातला. लक्षात ठेवायचं आपल्याला. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक असलेले संतोष डावखर यांनी इफ्फीमध्ये गोंधळ घातला असं तुम्ही हे लक्षात ठेवू शकता. त्याच्यानंतर ऑस्कर पुरस्कार हा सुद्धा महत्वाचा आहे. चित्रपट क्षेत्रामध्ये ऑस्कर आणि राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार ह्याच्यावरती प्रश्न जास्त येतो. त्यातल्या त्यात ऑस्करवर सगळ्यात जास्त प्रश्न येण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळं काळजीपूर्वक इथले अभ्यास करणं, माहिती म्हणजे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. वन बॅटल आफ्टर अनदर या चित्रपटाने आतापर्यंत म्हणजे या ऑस्कर सोहळ्यामध्ये सर्वाधिक 6 पुरस्कार जिंकलेले आहेत. तर आपण जे महत्वाचे आहेत सुरुवातीचे तेवढे आपण या ठिकाणी बघूयात. सर्वोत्कृष्ट चित्रपट वन बॅटल आफ्टर अनदर तुम्हाला वन लाइनर मध्ये प्रश्न आला तर इथंच विचारला जाईल. त्याच्यानंतर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पॉल थॉमस अँडरसन वन बॅटल अनदर साठीच पुरस्कार मिळालेला आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेता मायकल जॉर्डन सिनर्स या चित्रपटासाठी भेटलेला आहे. अभिनेत्री जेसी बकले हॅमनेट या चित्रपटासाठी भेटलेला आहे. ठीक आहे. या ठिकाणी एक ट्रिक्स आहे. ऑस्करमध्ये पॉलने मायकल आणि जेसी सोबत बॅटल केलं म्हणजे हे तुम्हाला तिन्ही पुरस्कार त्या ठिकाणी लक्षात राहतात. पॉल कोण आहे? सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार. मायकल आणि जेसी सोबत मायकलला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा, जेसीला सर्वोत्कृष्ट अभिनेतीचा पुरस्कार भेटलेला आहे. आणि बॅटल केलं म्हणजे बॅटलला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळालेला आहे. परत एकदा सांगतो, ऑस्करमध्ये पॉलने मायकल आणि जेसी सोबत बॅटल केलं. एवढं जरी लक्षात ठेवलं ऑस्करचे पहिले 4 प्रमुख पुरस्कार तुम्हाला लक्षात राहतात. आता या पुरस्कार सोहळ्यासाठी दरवर्षी भारताद्वारे अधिकृत प्रवेश पाठवला जातो, चित्रपट पाठवला जातो. तर तो कोणता होता? यावेळेस होमबाउंड नावाचा चित्रपट पाठवलेला होता. नीरज घायवन यांनी त्याचं दिग्दर्शन केलेलं होतं. त्याच्यानंतर ग्रॅमी पुरस्कार आहे, लॉस एंजेलिस या ठिकाणी झालेला आहे. वर्षातील सर्वोत्तम अल्बम बॅड बनी यांना भेटलाय. अल्बमचं नाव काय आहे? डेबी टिरार मास फोटोस. ठीक आहे. त्यावरती प्रश्न येईल असं वाटत नाही. कान्स चित्रपट महोत्सव आहे, दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आहे. हे थोडंसं बघूयात आपण. सर्वोत्कृष्ट चित्रपट स्त्री 2. ठीक आहे. स्त्री 2 ला हा चित्रपट पुरस्कार मिळालेला आहे. फिल्म ऑफ द इयर कल्की 2898 AD या चित्रपटाला पुरस्कार भेटलेला आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेता कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री कृती सेनन यांना भेटलेला आहे. कबीर खान सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक
ठीक आहे. आता क्रीडा क्षेत्रातील पुरस्कार बघूयात. क्रीडा क्षेत्रातील पुरस्कार फार महत्वाचे आहेत. त्याच्यातल्या त्यात राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारावरती नेहमी प्रश्न विचारला जातो. राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार दरवर्षी जाहीर केलं जातं. राष्ट्रपतींच्या हस्ते त्याचं वितरण होतं. त्यातल्या त्यात सगळ्यात महत्वाचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार आहे मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार. आपण 2024 पुरस्कार बघतो. जानेवारी 2025 मध्ये त्याचं वितरण आणि घोषणा झालेली आहे. 25 लाख रुपये त्याचं स्वरूप आहे. ते रिसेंटली म्हणजे 2-3 वर्षापूर्वी चेंज केलेलं आहे. पहिल्यांदा हा विश्वनाथ आनंदला भेटला होता. हे जे फॅक्ट्स आहेत ते सरळ सेवेला विचारले जातात. सरळ सरळ स्वरूप विचारलं जातं किंवा स्थापना विचारली जाते. पण आपल्या एमपीएससी ला इथं विचारला जाता प्रश्न. जोड्या लावाला तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. यामध्ये क्रीडा पुरस्कारामध्ये, राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारामध्ये आणि पद्म पुरस्कारामध्ये जोड्या लावाचेच प्रश्न बऱ्याचदा येतात. ठीक आहे. आता मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार कोणाला मिळाला? डी गुकेश, बुद्धिबळ क्षेत्राशी संबंधित, तामिळनाडू. हे सगळ्यांना माहिती आहे. हरमनप्रीत सिंग हॉकीसाठी आहेत, पंजाबचे आहेत. प्रवीण कुमार पॅरा ॲथलेटिक्स, उत्तर प्रदेश. मनू भाकर शूटिंग, हरियाणा. हे लक्षात ठेवायचं आहे. राज्य विचारलं जात नाही तर तुम्हाला नाव आणि क्रीडा प्रकार असं विचारलं जातं. तर हे लक्षात ठेवण्यासाठी आता कोणाकोणाला भेटला तर ट्रिक आहे. प्रवीणचे मन हरवले गुहेत. प्रवीणचे मन हरवले गुहेत असं लक्षात ठेवू शकता. किंवा मनू आणि प्रवीण गुकेश समोर हरले असं पण लक्षात ठेवू शकता. मनू आणि प्रवीण गुकेश समोर हरले असं सुद्धा लक्षात ठेवू शकता. त्याच्यानंतर अर्जुन पुरस्कार, त्याची लिस्ट खूप मोठी आहे. अर्जुन पुरस्कारावरतीच आतापर्यंत जोड्या लावायला प्रश्न बऱ्याचदा आयोगाने विचारलेला आहे. ठीक आहे. तर 2024चा अर्जुन पुरस्कार 15 लाख रुपये त्याचं स्वरूप आहे आणि अर्जुनाची मूर्ती दिलेली आहे. मी या ठिकाणी वेगवेगळ्या क्रीडा प्रकारानुसार तुम्हाला लिस्ट दिलेली आहे, ती एकदा वाचून घ्या. पूर्णच्या पूर्ण लिस्ट. आता ॲथलेटिक्स मध्ये दोघांना भेटला, ज्योती याराजी आणि अनु राणी या ॲथलेटिक्स मधल्या आहेत. बॉक्सिंग मधल्या नीतू आणि सविता बुरा. बुद्धिबळ वंतिका अग्रवाल. हॉकी मधले किती आहेत? 5 जण आहेत. सलीमा टेटे, अभिषेक, संजय, जर्मनप्रीत सिंग, सुखजित सिंग. ठीक आहे. जेव्हा जोड्या लावायला प्रश्न विचारला होता त्याच्यातलं एक ऑप्शन जर्मनप्रीत सिंग होतं. आता रिसेंटली यावरती प्रश्न येऊन गेलेला आहे. शूटिंग स्वप्नील कुसळे, महाराष्ट्राशी रिलेटेड आहे हे तुम्हाला माहिती आहे. सर्वजोत सिंग. आणि स्क्वॉश मध्ये अभय सिंग, जलतरण मध्ये साजन प्रकाश, कुस्तीमध्ये अमन. पॅरा ॲथलेटिक्स मध्ये भरपूर नाव आहेत. प्रीतीपाल, जीवनजी दीप्ती, अजित सिंग, सचिन खिल्लारी हे महाराष्ट्रीयन आहेत. धरमबीर, प्रणव सुरमा, यच हकाटो सेमा, सिमरन नवदीप. पॅरा बॅडमिंटन नितेश कुमार, तुलसी मथी, मरुगे सेन, नित्यश्री, सुमती शिवन, मनीषा रामदास. म्हणजे यापैकी ॲथलेटिक्स मध्ये लक्षात ठेवायचं, हॉकी मधलं लक्षात ठेवायचंय. कारण एक रॅन्डमली तुम्हाला प्रश्न इथला एक नाव उचललं जातं आणि त्यांचं हे करण्यासाठी, लक्षात ठेवण्यासाठी म्हणजे प्रश्न त्या ठिकाणी जोड्या लावायला विचारलं जातं. आता अर्जुन जीवन गौरव पुरस्कार आहे ते बघूयात आपण. दोघांना भेटलेला आहे. सुचा सिंग आणि मुरलीकांत पेटकर. हे महाराष्ट्रीयन आहेत. मुरलीकांत पेटकर यांना पॅरा स्विमिंग साठी पुरस्कार, अर्जुन जीवन गौरव पुरस्कार मिळालेला आहे. आणि सुचा सिंग यांना ॲथलेटिक्स साठी पुरस्कार मिळाला. उत्कृष्ट प्रशिक्षकांसाठी द्रोणाचार्य पुरस्कार एक नियमित श्रेणीमध्ये दिला जातो आणि एक जीवन गौरव श्रेणीमध्ये दिला जातो. सुभाष राणा, दीपाली देशपांडे, संदीप सागवान. ठीक आहे. त्याच्यानंतर उत्कृष्ट प्रशिक्षकांसाठी द्रोणाचार्य पुरस्कार एस मुरलीधरन, अर्मांडो कोलाको यांना भेटलेला आहे. खेल प्रोत्साहन पुरस्कार फिजिकल एज्युकेशन फाउंडेशन ऑफ इंडियाद्वारे इंडियाला भेटलेला आहे. यावरती जास्त प्रश्न आलेला नाही कधी. चंदीगड विद्यापीठाला प्रमुख विजेता म्हणजे प्रथम क्रमांक मिळाला. मौलाना अबुल कलाम आझाद ट्रॉफी 2024 कोणाला मिळाली? प्रथम क्रमांक चंदीगड विद्यापीठाला मिळालेली आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्रातील विजेत्यांचा जर विचार केला, स्वप्नील कुसळे आहे, सचिन खिलारी आहे, मुरलीकांत पेटकर आहे, दीपाली देशपांडे आहे.
हे जरी नावं लक्षात ठेवली, यापैकी जोड्यालावामध्ये एखादं नाव दिसेल तर स्वप्नील कुसळे नेमबाजी, सचिन खिलारी पॅरा ॲथलीट, मुरलीकांत पेटकर पॅरा जलतरणपटू, दीपाली देशपांडे नेमबाजी प्रशिक्षक आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर बॅलन डिओर नावाचा एक फुटबॉल क्षेत्रामध्ये पुरस्कार दिला जातो. महिला आणि पुरुषांना, पुरुष विजेता आणि महिला विजेता तुम्हाला नेहमी प्रश्न त्या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. आता इथं कोणाला भेटला पुरुष? उस्मान डेम्बेले, ऐताना बोनमती, हा फ्रान्सचा आहे डेम्बेले, आणि बोनमती स्पेनची आहे. फ्रान्सचा डंबेल आहे. डंबेल लक्षात ठेवा, डेम्बेले जरी जे आपण जिम मध्ये डंबेल करतो ते डंबेल आहे. आता इथं ट्रिक आहे मस्त. उस्मान येताना बेलन घेऊन आला. उस्मान येताना बेलन घेऊन आला. लक्षात राहील. म्हणजे उस्मान हा पुरुष, सर्वोत्कृष्ट पुरुषचा पुरस्कार. येताना हा महिला विजेती आहे. बेलन घेऊन आला म्हणजे बॅलनला आपण बेलन म्हणूया लक्षात ठेवण्यासाठी. उस्मान येताना बेलन घेऊन आला. आता राहील लक्षात? नक्कीच राहील. नंतर पुढचा आहे अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे पुरस्कार 2024-25 साठी हा पुरस्कार दिलेला आहे. सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडू सुभाषित बोसला, महिला खेळाडू सौम्या गुगलोथला यांना दिलेला आहे. हे महत्वाचं आहे, हे विसरायचं नाही. त्याच्यानंतर ICC द्वारे दरवर्षी पुरस्कार दिले जातात. 2024च्या पुरस्काराची घोषणा झालेली आहे जानेवारी 2025 मध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर जो सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूचा पुरस्कार जो आहे तो जसप्रीत बुमराला भेटलेला आहे. आणि सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेटपटूचा जो पुरस्कार आहे तो मेली केरला भेटलेला आहे. सर गॅरफिल्ड सोबर्स ट्रॉफी म्हटलं जातं, जे सर्वोत्कृष्ट पुरुषांना दिलं जातं ते. आता इथं लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला एक ट्रिक आहे. सोबर बुमराने म्हणजे सोबर्स ट्रॉफी कोणाला मिळाली? बुमराला. सोबर बुमराने फ्लिंटची केअर घेतली. सोबर बुमराने फ्लिंटची केअर घेतली म्हणजे फ्लिंट ट्रॉफी कोणाला भेटली? केअरला भेटली. सोबर्स ट्रॉफी कोणाला भेटली? बुमराला भेटली. मग सोबर बुमराने फ्लिंटची केअर घेतली म्हणजे फ्लिंट कोणाला भेटली? केअरला भेटली, असं त्याचा अर्थ आहे. ठीक आहे. बाकी लिस्ट आहे. ODI क्रिकेटर ऑफ द इयर, टेस्ट क्रिकेटर ऑफ द इयर, पण मेन ह्याच्यावरतीच फोकस असतो. त्याच्यानंतर BCCI चे सुद्धा अशा प्रकारचे पुरस्कार भेटतात, ते आपण बघूया. हा आता रिसेंटली पुरस्कार जाहीर झाला एप्रिल 2026 मध्ये. लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट्स अवॉर्ड स्पोर्ट्समन ऑफ द इयर कार्लोस अल्कराजला भेटलेला आहे, टेनिसपटू स्पेनचा. स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर आर्याना सबलंका यांना, टेनिसपटूच आहे, बेलारुस. आता इथं ट्रिक सांगतो तुम्हाला. लॉरियसची कार आर्याना चालवते. लॉरियसची कार आर्याना चालवते. सोपी ट्रिक आहे. लॉरियसची कार कोण चालवतं? आर्याना चालवते. जेव्हा लॉरियस स्पोर्ट्स अवॉर्ड वरती प्रश्न येईल तेव्हा सर्वोत्तम क्रीडापटू किंवा स्पोर्ट्समॅन ऑफ द इयर कोणाला भेटला? कार्लोस. त्याला आपण कार हा शब्द वापरलाय. आणि स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर आर्याना. मग काय? लॉरियसची कार आर्याना चालवते, असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. पॅरा आर्चर ऑफ द इयर महत्वाचा आहे. वर्ल्ड आर्चरी नावाची जी संस्था आहे तिने भारताच्या शीतल देवीला पुरस्कार दिलेला आहे, पॅरा आर्चर ऑफ द इयर 2026. लक्षात ठेवा. जम्मू काश्मीरची आहे शीतल देवी, पॅरा आर्चर ऑफ द इयर पुरस्कार जिंकलेला आहे. हॉकी इंडियाने वार्षिक पुरस्कार जाहीर केलेले आहेत. जो प्रमुख पुरस्कार आहे हॉकी इंडिया बलबीर सिंह सिनियर पुरस्कार, तो हार्दिक सिंगला भेटलेला आहे. कोणाला भेटला? हार्दिक सिंगला भेटलेला आहे. वर्षातील सर्वोत्तम पुरुष खेळाडूचा हा पुरस्कार आहे. सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू नवनीत कौर यांना भेटलेला आहे.
आपण थोडंसं फास्ट जाऊयात, कारण बराच वेळ झालाय आपण पुरस्कार करतोय. तुम्हाला थोडंसं बोरिंग लेक्चर वाटू शकतं, पण पर्याय नाही. हे सगळे महत्वाचे पुरस्कार आहेत. 2025 पासून आपण बघतोय, जानेवारी 2025 पासून ते आतापर्यंतचे पुरस्कार बघतोय. सर्व पुरस्कार ज्या काही मी ट्रिक सांगितल्यात त्या तुम्हाला जर आवडत असतील तर मला नक्की म्हणजे ह्याच्यावरती व्हॉट्सअपवर तुम्ही एक फीडबॅक देऊ शकता. लेक्चर हा पहिलंच लेक्चर आहे. तुम्हाला कसं वाटलं लेक्चर, म्हणजे अजून स्लो होते का फास्ट होते, जे काही तुमच्या प्रतिक्रिया असतील, माझा व्हॉट्सअप क्रमांक आपल्या बुकच्या पाठीमागे पण आहे किंवा आपल्या ह्या पोस्टरवर सुद्धा दिलेला आहे. तिथं तुम्ही व्हॉट्सअप करून मला कळवू शकता, म्हणजे मला येणारे लेक्चर्स त्या पद्धतीनं घेता येतील. आता BCCIचा जो नमन पुरस्कार आहे हा महत्वाचा आहे. सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पॉली उमरीगर पुरस्कार शुभमन गिलला भेटलेला आहे आणि महिला क्रिकेटपटूचा स्मृती मंधानाला भेटलेला आहे. ठीक आहे, इथं ट्रिक लक्षात घ्या. चांगल्या स्मृतीसाठी शुभ कार्याला नमन करा. चांगल्या स्मृतीसाठी शुभ कार्याला नमन करा. चांगल्या स्मृतीसाठी शुभ कार्याला नमन करा म्हणजे काय? चांगल्या स्मृतीसाठी, स्मृतीला कोणता भेटलाय? सर्वोत्तम महिला. शुभ कार्याला नमन करा म्हणजे शुभमनला सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूचा पुरस्कार भेटलेला आहे. हे लक्षात राहील. त्याच्यानंतर सौंदर्य स्पर्धा आहेत. सौंदर्य स्पर्धा वरती जे काही महत्वाच्या स्पर्धा आहेत ते बघूयात आपण. मिस युनिव्हर्स आहे, मेक्सिकोच्या फातिमा बॉश हिला भेटलेला आहे. त्याच्यानंतर फेमिना मिस इंडिया आहे तो साध्वी सतीश सैल, गोव्याची साध्वी सतीश सैल हिला भेटलेला आहे. मिस युनिव्हर्स स्पर्धा बँकॉकला झाली, 74वी होती. फातिमा बॉश, मेक्सिकोच्या फातिमा बॉशला भेटलेला आहे. ठीक आहे, अशा प्रकारे आपलं या ठिकाणी जे काही महत्वाचे पुरस्कार होते ते संपलेले आहेत. आता आपण संक्षिप्त पुरस्कार बघूया. एखाद्या वेळेस याच्यावरती सुद्धा प्रश्न येऊ शकतो. हे फक्त पुरस्कार आणि पुरस्कार कोणाला मिळाला याच स्वरूपाचं थोडंसं पाठांतर करणं इथं गरजेचं आहे. प्रेसिडेंट कलर किंवा राष्ट्रपती निशान म्हणून हा पुरस्कार जो आहे तो ओडिशा पोलीस दलाला भेटला. 11वं पोलीस दल ठरलेलं आहे. त्याच्यानंतर शुभांशु शुक्ला यांना अशोक चक्र पुरस्कार भेटलेला आहे. हे खूप महत्वाचं आहे. आपण अंतरिक्ष टॉपिक जेव्हा बघत असतो त्यावेळेस पुन्हा याच्यावरती आपण घेणार आहे. जी ॲक्झिओम नावाची मोहीम होती AX4, त्या मोहिमेमध्ये हे अंतराळ स्थानकामध्ये गेले होते, इंटरनॅशनल स्पेस स्टेशन मध्ये गेले होते आणि इंटरनॅशनल स्पेस स्टेशन मध्ये जाणारे ते पहिले भारतीय ठरलेले होते. त्यांना आता अशोक चक्र पुरस्कार दिलेला आहे. आणि राकेश शर्मा यांच्यानंतर अंतराळात जाणारे ते दुसरे भारतीय ठरलेले होते. ते डिटेलमध्ये आपण त्या ठिकाणी बघूयात. त्याच्यानंतर UN महासचिव पुरस्कार किंवा UN डायरेक्टर जनरल पुरस्कार किंवा त्याला आपण महासंचालक पुरस्कार असं सुद्धा म्हणू शकतो. स्वाती शांताकुमार यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. दक्षिण सुदानमध्ये त्या सध्या संयुक्त राष्ट्राच्या मिशन मध्ये काम करत होत्या, त्याच्या कामगिरीबद्दल हा पुरस्कार दिला. त्याच्यानंतर गेडेस गेवेल पुरस्कार हा ऑस्ट्रेलियाचा कर्नल प्रतीक रॉय यांना हा पुरस्कार दिलेला आहे. आता याची ट्रिक कशी लक्षात ठेवायची? युएनची स्वाती आणि ऑस्ट्रेलियाचा प्रतीक म्हणजे ऑस्ट्रेलियाचा पुरस्कार कोणाला भेटला? प्रतीकला भेटला. ऑस्ट्रेलियाचं प्रतीक पाहतात की ओडिशाच्या पोलिसांनी शुभांशु चक्रला कलर लावला. म्हणजे काय ट्रिक आहे? युएनची स्वाती आणि ऑस्ट्रेलियाचा प्रतीक पाहतात की ओडिशाच्या पोलिसांनी शुभांशु चक्रला कलर दिला किंवा कलर लावला. लक्षात ठेवा, युएनची स्वाती आहे, ऑस्ट्रेलियाचा प्रतीक आहे, ते पाहिलं त्यांनी शुभांशु शुक्लाला किंवा शुभांशु चक्रला, ओडिशाच्या पोलिसांनी कलर लावला. लक्षात राहील. त्याच्यानंतर या स्लाइडचे बघा. पर्यावरण, वन्यजीव आणि भूगोल क्षेत्रातील पुरस्कार आहेत. मछली पुरस्कार आहे. राष्ट्रीय पुरस्कार अनिता चौधरी यांना भेटला. राजस्थानच्या शेरगड अभयारण्यातील महिला वनरक्षक आहेत. WWF द्वारे हा पुरस्कार दिला जातो. रणथंबोरच्या मछली वाघिणीच्या स्मरणार्थ हा पुरस्कार दिला जातो. त्याच्यानंतर क्रेफोर्ड पुरस्कार वीरभद्रन रामनाथन यांना दिलेला आहे. भूविज्ञानातील नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जातो. टायलर पुरस्कार आहे, पर्यावरणातील नोबेल आहे.
असं त्याला म्हटलं जातं. टोबी कियर्स यांना हा पुरस्कार मिळाला. चॅम्पियन ऑफ द अर्थ पुरस्कार 2025. आता याच्यापूर्वी जे आपण चॅम्पियन ऑफ द अर्थ 2024चा बघितलेला होता तो कोणाला भेटला होता? माधव गाडगीळ यांना भेटलेला होता. आता 25चा पुरस्कार सुप्रिया साहू यांना भेटलेला आहे. तामिळनाडूच्या आहेत त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. आता ह्याचे जर ट्रिक बघितली, पृथ्वीची चॅम्पियन सुप्रिया आणि वीरभद्रने क्रोफर्ड जिंकला. पृथ्वीची चॅम्पियन सुप्रिया आणि वीरभद्रने क्रोफर्ड जिंकला. तर अनिताची मछली पाहून टोबीला टायलर मिळाला. ठीक आहे. ट्रिक कशी आहे बघा. पृथ्वीची चॅम्पियन सुप्रिया आणि वीरभद्रने क्रोफर्ड जिंकला. पृथ्वीची चॅम्पियन सुप्रिया वीरभद्रने क्रोफर्ड जिंकला. तर अनिताची मछली पाहून टोबीला टायलर मिळाला. थोडंसं ट्रिक लक्षात ठेवा किंवा लिहून घ्या. तुम्हाला हे 4 पुरस्कार पाठ करण्याची गरज पडणार नाही. त्याच्यानंतर केंटन आर मिलर पुरस्कार सोनाली घोषना मिळाला. आसामच्या आहेत, पहिल्या भारतीय ठरलेल्या आहेत. ठीक आहे. काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाच्या संचालिका आहेत, हे लक्षात घ्यायचं आहे. राष्ट्रीय भूविज्ञान पुरस्कार, राष्ट्रीय भूविज्ञान जीवन गौरव श्याम सुंदर राय यांना भेटलेला आहे. त्याच्यानंतर इक्वेटर प्राइज जर मराठीत आलं ट्रान्सलेशन आयोगाचं तर विषुववृत्त पुरस्कार 2025 बीबी फातिमा महिला स्वयंसहायता गट, कर्नाटकमधील तीर्था या गावातील हा स्वयंसहायता गट आहे, त्यांना भेटलेला आहे इक्वेटर प्राइज. नयनतारा वाघिणीचा सन्मान झालेला आहे. ताडोबा अंधारामधील जी वाघीण आहे, गोल्डन लीफ पुरस्कार त्या वाघिणीला भेटला आहे. पाण्यात पडलेली प्लास्टिकची बाटली तिने तोंडाने उचलली होती आणि त्याचं छायाचित्र दीप काठीकर यांनी टिपलेलं होतं आणि ते सोशल मीडियामध्ये खूप व्हायरल झालेलं होतं. त्याच्यामुळं एक काहीतरी आगळा वेगळा पुरस्कार आहे गोल्डन लीफ, तो नयनतारा या वाघिणीला देण्यात आलेला आहे, ते सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. आता ह्याचं ट्रिक कसं आहे, श्याम भूविज्ञानाचा अभ्यास सुंदर करतो. श्याम भूविज्ञानाचा, आता इथलं जर ह्या पुरस्काराचं जर बघितलं आपण लक्षात ठेवण्यासाठी, श्याम भूविज्ञानाचा अभ्यास सुंदर करतो, हा प्रश्न लक्षात राहील, हा पुरस्कार तुम्हाला लक्षात राहील. आता ह्या 2 पुरस्काराचं जर आपण बघितलं तर फातिमा इक्वेटरवर नयनताराला गोल्डन लिप खाऊ घालते. फातिमा काय करते, इक्वेटरवर म्हणजे विषुववृत्तावर नयनताराला गोल्डन लिफ खाऊ घालते. आता फातिमा आणि इक्वेटर हा 2 शब्द याच्यामध्ये आले. फातिमा इक्वेटरवर नयनताराला काय करते, गोल्डन लिफ खाऊ घालते. गोल्डन लिफ म्हणजे सोन्याचं पान खाऊ घालते. ठीक आहे, लक्षात राहील. फातिमा इक्वेटरवर नयनताराला गोल्डन लिफ खाऊ घालते. तुम्हाला हे 2 पुरस्कार या ठिकाणी लक्षात राहतील. त्याच्यानंतर सर्वात प्रभावी पर्यावरणवादी पुरस्कार आचार्य प्रशांत यांना भेटलेला आहे. इंस्टाग्रामवर सतत त्यांच्या रील्स व्हायरल होत असतात. आचार्य प्रशांत, बऱ्याचदा तुम्ही त्यांचे रील्स बघितलेले असतील. सर्वात प्रभावी पर्यावरणवादी पुरस्कार त्यांना भेटलेला आहे. ग्रीन सोसायटी ऑफ इंडियाने तो पुरस्कार दिलेला आहे. संयुक्त राष्ट्राचा सासाकावा पुरस्कार मृत्युंजय महापात्रा यांना दिलेला आहे. सायक्लोन मॅन ऑफ इंडिया म्हणून ते प्रसिद्ध आहेत. हवामान विभागाचे हवामानशास्त्रज्ञ महासंचालक आहेत. सायक्लोन मॅन ऑफ इंडिया डॉक्टर मृत्युंजय महापात्रा यांना संयुक्त राष्ट्राचा सासाकावा पुरस्कार भेटलेला आहे. रामसर पुरस्कार, रामसर साइट्स जवळपास आता देशामध्ये 99 रामसर क्षेत्र आहेत, पाणथळ क्षेत्र आहेत. पाणथळ क्षेत्राशी संबंधित जो करार आहे तो रामसर या ठिकाणी झाला होता, म्हणून त्याला रामसर म्हटलं जातं. तर रामसर पुरस्कार जयश्री व्यंकटेसन यांना भेटलेला आहे. हा पुरस्कार प्राप्त त्या पहिल्या भारतीय ठरल्यात. वेटलँड वाईज यूज रामसर पुरस्काराचं जे प्रमुख ध्येय आहे ते वेटलँडचा वाईज यूज करणं हे प्रमुख ध्येय आहे. तर त्या श्रेणीमध्ये त्यांना हा पुरस्कार भेटलेला आहे. पूर्णिमा देवी बर्मन
हरगिला आर्मीसाठी त्या प्रसिद्ध आहेत. हरगिला या पक्षाचं संवर्धन त्या करतात. तर त्यांना वुमेन ऑफ द इयर 2025च्या यादीमध्ये टाइम मासिकाने समावेश केलेला होता. तर ते सुद्धा महत्वाचं आहे. आता ह्या पुरस्कार लक्षात ठेवण्यासाठी काय करणार तुम्ही, प्रशांतवर पर्यावरणाचा प्रभाव होता. प्रशांतवर पर्यावरणाचा प्रभाव आहे असं लक्षात ठेवू शकता. आता हे खालचे 2 पुरस्कार लक्षात ठेवण्यासाठी रामसरच्या जयश्रीने पौर्णिमाला वुमेन ऑफ द इयर दिला. कोणी दिला? रामसरच्या जयश्रीने पौर्णिमाला वुमन ऑफ द इयर हा पुरस्कार दिला. लक्षात राहील. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं आपण बघूयात साहित्य आणि पुस्तके क्षेत्रातील पुरस्कार. नॅशनल बुक क्रिटिक्स सर्कल पुरस्कार. आता इथं अरुंधती रॉय यांना 2 पुरस्कार भेटलेत. नॅशनल बुक क्रिटिक्स सर्कल पुरस्कार आणि मातृभूमी बुक ऑफ द इयर पुरस्कार. आणि दोन्ही पुरस्कार त्यांच्या मदर मेरी कम्स टू मी या दोन्ही पुस्तकांसाठी, म्हणजे एकाच पुस्तकासाठी 2 पुरस्कार भेटलेले आहेत, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर साहित्य अकादमीची फेलोशिप आहे ती तिघांना यावर्षी जाहीर झालेली आहे. 2026ची फेलोशिप. प्रतिभा राय ओडियाच्या आहेत, ओडिया लेखिका आहेत. लक्ष्मी खिलानी सिंधी आणि अब्दुस समद उर्दू यांना साहित्य अकादमी फेलोशिप भेटलेली आहे. डेटन लिटररी पीस प्राइज जीवनगौरव पुरस्कार सलमान रश्दी यांना भेटलेला आहे. आता हे पुरस्कार लक्षात ठेवण्यासाठी काही ट्रिक्स आहेत. हे 2 पुरस्कार लक्षात ठेवण्यासाठी अरुंधतीने मातृभूमी आणि क्रिटिक्सवर राज्य केले. अरुंधतीने मातृभूमी आणि क्रिटिक्सवर राज्य केले, म्हणजे त्यांचे 2 पुरस्कार तुम्हाला या ठिकाणी लक्षात राहील. अरुंधतीने मातृभूमी आणि क्रिटिक्सवर राज्य केले. साहित्य अकादमी फेलोशिपचे हे 3 नावं लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक आहे. लक्ष्मीची प्रतिभा पाहून समद थक्क झाला. लक्ष्मीची प्रतिभा पाहून समद थक्क झाला. राहील लक्षात. लक्ष्मीची प्रतिभा पाहून समद थक्क झाला. ठीक आहे. सलमानने डेटन शांतता पसरवली. सलमानने डेटन शांतता पसरवली असं त्याचं ट्रिक लक्षात ठेवू शकता. पेन ट्रान्सलेट्स पुरस्कार गीतांजली श्री यांना पुरस्कार भेटलेला आहे. आता गीतांजली श्री मगाशी आपण वाचलेला आहे. बुकर आंतरराष्ट्रीय पुरस्कारामध्ये गीतांजलीला सँड ऑफ टॉम या पुस्तकासाठी पुरस्कार भेटलेला होता. आता दुसऱ्या महिला कोण ठरल्या बुकर पुरस्कार, आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार बानू मुश्ताक. ठीक आहे. आता त्याची ट्रिक पण तुम्हाला लक्षात राहिली पाहिजे. बानू मुश्ताकने लॅम्प लावून बुक वाचले, आपण ते ट्रिक बघितलेली होती. पेन ट्रान्सलेट पुरस्कार गीतांजली श्री यांना भेटला. कोणत्या पुरस्कारासाठी? वन्स एलिफंट्स लिव्ड हिअर. वन्स एलिफंट्स लिव्ड हिअर असं पुस्तक आहे, त्याला भेटलेलं आहे. त्याच्यानंतर आर्चर अमिश पुरस्कार शालिनी मलिक यांना भेटलेला आहे द वे होम या पुस्तकासाठी. विंडहॅम कॅम्पबेल पुरस्कार राणा दासगुप्ता यांना भेटलेला आहे. आता हे लक्षात ठेवण्यासाठी सोपी ट्रिक आहे. गीतांजलीने पेन चालून भाषांतर केले. गीतांजलीने पेन चालून भाषांतर केले म्हणजे ट्रान्सलेट पुरस्कार आहे. गीतांजलीने पेन चालून भाषांतर केले. राहील लक्षात. त्याच्यानंतर हा पुरस्कार आर्चर आमिष पुरस्कार. शालिनीला आर्चरने आमिष दाखवले. शालिनीला आर्चरने आमिष दाखवले. शालिनीला आर्चरने आमिष दाखवले. आर्चर कोण आहे? जोफ्रा आर्चर, बॉलर माहिती आहे तुम्हाला. तर त्या आर्चरने काय केलं? शालिनीला आमिष दाखवलं. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचे पुरस्कार आपण बघूयात. चित्रपट कला, संगीत आणि मनोरंजन क्षेत्रातील. आता हे वर्गीकरण पुस्तकामध्ये तुम्हाला कुठेही मिळणार नाही. मी खूप म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रातलं जे महत्वाचे आहेत ते एकत्र करून वर्गीकरण करून दिलेले आहेत. तुम्हाला हे नोट्स तुम्हाला केवळ आणि केवळ आपल्या ह्या बॅचमध्येच भेटणार आहेत. आपल्या सिम्प्लिफाईडच्या पुस्तकामध्ये सुद्धा असं एकत्रीकरण कुठेही तुम्हाला भेटणार नाही. ते रॅन्डमली कुठेतरी स्कॅटर झालेल्या नोट्स असतील, पण हे नोट्स खूप प्रभावी आहेत. याच्या बाहेर पुरस्कारावर प्रश्न जाणार नाही. ठीक आहे.
वुमन एम्पॉवरमेंट अवॉर्ड ऋतुपूर्णा सेनगुप्ताला भेटलेला आहे. आता हे लक्षात ठेवण्यासाठी काय करणार, ऋतुपूर्णाने महिलांना एम्पॉवर केले, ऋतुपूर्णाने महिलांना एम्पॉवर केले असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. बुंग नावाचा एक मणिपुरी चित्रपट आहे, त्या चित्रपटाला बाफ्टा मध्ये पुरस्कार भेटलेला आहे. कोणत्या श्रेणीत भेटला, सर्वोत्कृष्ट बाल आणि कौटुंबिक चित्रपट क्षेत्रामध्ये त्याला पुरस्कार भेटलेला आहे आणि हा पुरस्कार जिंकणारा पहिला भारतीय चित्रपट ठरलेला आहे. बुंग लक्षात ठेवा, हा चित्रपट मणिपुरी चित्रपट आहे. बाफ्टा पुरस्कारामध्ये पुरस्कार भेटला. दलाई लामा यांना ग्रॅमी पुरस्कार भेटलेला आहे, पहिल्यांदाच हा पुरस्कार भेटला. 14वे दलाई लामा. कोणत्या अल्बमसाठी किंवा पुस्तकासाठी भेटला असं विचारलं जाऊ शकतं, तर मेडिटेशन नावाचा एक अल्बम आहे, त्या अल्बमला हा पुरस्कार मिळाला. द बुक ऑफ जॉय नावाचं पुस्तक आहे, त्याची ऑडिओ आवृत्ती, त्याला हा पुरस्कार भेटलेला आहे. गुगलचा पहिला AI पुरस्कार, हे फार महत्वाचं आहे. AI क्षेत्र सध्या खूप चर्चेत आहे, वेगवेगळे नवीन नवीन AI मॉडेल्स येत आहेत, त्यामुळं AI वर प्रश्न, तुम्हाला एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो. जेव्हा आपण सायन्स टेकचे ज्या घडामोडी बघू त्यावेळेस मी तुम्हाला सर्व जे चर्चेतील AI मॉडेल्स आहेत, कोणत्या कंपनीचं कोणतं AI मॉडेल आहे. आता ओपन AIचं ChatGPT आहे, ठीक आहे. क्लॉड एक नवीन सध्या खूप चर्चेत आहे, ते अँथ्रोपिकचं आहे. असं वेगवेगळे मॉडेल तुम्हाला नक्की येणाऱ्या परीक्षेमध्ये विचारले जातील, तेव्हा आपण चर्चा करूयात. पण इथं AI पुरस्कार, फिल्म पुरस्कार पहिल्यांदा भेटलेला आहे. AI चा वापर करून चित्रपट तयार केलेले आहे लोकांनी. त्याची जी स्पर्धा होती त्याच्यामध्ये झोबेर जिलासी, ट्युनिशियाच्या झोबेर जिलासीला लिली या चित्रपटासाठी गुगलचा AI पुरस्कार मिळालेला आहे. झोबेरने AI फिल्म बनवली असं तुम्ही लक्षात त्या ठिकाणी ठेवू शकता. त्याच्यानंतर अकादमी मानद पुरस्कार, ऑस्कर पुरस्कारालाच अकादमी पुरस्कार असं देखील म्हणतात, तिथं कन्फ्युज व्हायचं नाही. सर्वोत्कृष्ट अकादमी पुरस्कार कोणाला भेटला, वन बॅटल अनदर असं येऊ शकतं. सर्वोत्कृष्ट ऑस्करच्या ऐवजी अकादमी हा शब्द वापरला जाऊ शकतो. अकादमी पुरस्कार किंवा मानद ऑनररी अकादमी पुरस्कार टॉम क्रूजला भेटलेला आहे. मिशन इम्पॉसिबल सिरीजचा प्रमुख अभिनेते, हॉलिवूड अभिनेते टॉम क्रूज मानद ऑस्कर म्हणून सुद्धा ओळखला जातो. रेड सी ऑनररी अवॉर्ड अभिनेत्री रेखाला भेटलेला आहे. रेड सी ऑनररी अवॉर्ड कोणाला भेटला, रेखाला भेटला. RK लक्ष्मण एक्सलन्स अवॉर्ड, पहिल्यांदाच हा पुरस्कार सुरू केलेला आहे त्यांच्या कुटुंबियांनी. कॉमन मॅन नावाचं एक पात्र त्यांनी खूप प्रसिद्ध केलेलं होतं, तर तो RK लक्ष्मण अवॉर्ड आमिर खानला भेटलेला आहे. इंडियन फिल्म फेस्टिवल ऑफ मेलबर्न मध्ये जो काही इंडियन फिल्म फेस्टिवल झालेला होता त्याच्यामध्ये होम बाउंडला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळालेला होता. होम बाउंड हा ऑस्करसाठी भारताने अधिकृतरित्या पाठवलेला चित्रपट होता, ठीक आहे. आता इथं ह्या 2 पुरस्कारांसाठी एक मी ट्रिक बनवलेली आहे. आमिर खानने लक्ष्मण रेषा ओलांडून मेलबर्नचा होमबाउंड चित्रपट पाहिला. आमिर खानने लक्ष्मण रेषा ओलांडली आणि मेलबर्नचा होमबाउंड हा चित्रपट पाहिलेला आहे. राहील का लक्षात हे दोन्ही? त्याच्यानंतर लता मंगेशकर पुरस्कार, मी सांगितल्याप्रमाणे राष्ट्रीय लता मंगेशकर पुरस्कार हा मध्य प्रदेश सरकारद्वारे दिला जातो. त्याच्यानंतर राष्ट्रीय किशोर कुमार पुरस्कार सुद्धा दिला जातो. 2024-25 या 2 वर्षासाठी पुरस्कार एकत्र जाहीर झालेले आहेत. तुम्हाला 24चा लक्षात ठेवायचे, लता मंगेशकर पुरस्कार शंकर एहसान लॉय आणि 25चा सोनू निगमला दिलेला आहे. किशोर कुमार पुरस्कार प्रसून जोशी आणि 25चा संजय लीला भन्साळी यांना दिलेला आहे. यावरती आला तर प्रश्न येऊ शकतो. आता हे 25चे पुरस्कार लक्षात ठेवण्यासाठी एक ट्रिक आहे बघा. सोनीने लता दीदींचे आणि भन्साळीने किशोरचे गाणे गायले, ठीक आहे. सोनूने काय केलं, लता दीदींचं गाणं गायलं आणि भन्साळीने कोणाचं गायलं, किशोरचं गाणं गायलं, किशोर कुमारचं गाणं गायलं. राहील लक्षात? त्याच्यानंतर बराक ओबामा यांना एमी पुरस्कार भेटलाय 3ऱ्यांदा. आवर ओशन्स या माहितीपटासाठी निवेदनासाठी त्यांना हा पुरस्कार दिलेला आहे. 3ऱ्यांदा भेटलाय उत्कृष्ट कथाकार म्हणून.
दोस्तोवस्की स्टार पुरस्कार जावेद अख्तर यांना मिळालेला आहे. पहिले भारतीय ठरलेत. रशियन हाऊसद्वारे हा पुरस्कार दिला जातो. पायल कपाडियाला फ्रान्सचा पुरस्कार भेटलेला आहे, ऑफिसर ऑफ ऑर्डर ऑफ आर्ट्स अँड लेटर्स. आता ह्या दोन पुरस्कारांसाठी एक ट्रिक आहे. जावेदचा दोस्त पायलला फ्रान्सला घेऊन गेला. पायलला फ्रान्सला घेऊन गेलेला आहे. जावेदचा दोस्त पायलला फ्रान्सला घेऊन गेला. राहील लक्षात? ठीक आहे. आता क्रीडा विश्वामधले काही महत्वाचे पुरस्कार आहेत. विस्डेन क्रिकेटर्स अल्मनॅक 2026 आणि 2025 हे दोन्ही पुरस्कार आहेत. मागच्या वर्षी हा जाहीर झाला होता आणि आता रिसेंटली एप्रिलमध्ये 2026चा जाहीर झाला. आघाडीचा पुरुष क्रिकेटपटू किंवा सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटू मिशेल स्टार्कला भेटलेला आहे. आणि महिलांचा भारताच्या दीप्ती शर्माला आणि T20चा जर विचार केला तर अभिषेक शर्माला. आता तुम्ही इथं लक्षात काय ठेवू शकता, मिशेल स्टार्कने दीप्ती शर्माची विकेट काढली. कुठं? विस्डेन क्रिकेटमध्ये मिशेल स्टार्कने दीप्ती शर्माची विकेट काढली. मग त्याचा बदला अभिषेक शर्माने T20 मध्ये घेतला. असं स्टोरी टाईप तुम्ही ती गोष्ट लक्षात ठेवू शकता. आता याच्या 25चा जर विचार केला तर जसप्रीत बुमराह आणि स्मृती मानधना या दोन्ही भारतीयांना भेटलेला होता, सर्वोत्तम पुरुष आणि सर्वोत्तम महिला. आशियाई स्क्वॉश महासंघाचा स्क्वॉश पुरस्कार 2025 सर्वोत्कृष्ट ज्युनियर महिला अनाहत सिंग, पुरुष खेळाडू अभय सिंग, मेन्स टीम अवॉर्ड भारतीय मुलांचा संघ यांना भेटलेला आहे. ऍथलीट ऑफ द इयर वर्ल्ड ऍथलीटद्वारे हा पुरस्कार दिला जातो. आर्मांड मोंडो डुप्लांटिस स्वीडनच्या पुरुषांचा पुरस्कार, महिलांचा सिडनी मॅकलॉफ्लिन लेव्हरोन यांना तो भेटलेला आहे. पॉलिग्रास मॅजिक स्किल पुरस्कार दीपिका सेहरावतला भेटलेला आहे आणि पहिली भारतीय खेळाडू ती ठरलेली आहे. ठीक आहे. आता हे पुरस्कार लक्षात ठेवण्यासाठी म्हणजे ऍथलीट ऑफ द इयर पुरस्कार लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक आहे. ऍथलीट म्हणून आर्मांड आणि सिडनी वेगात धावले. ऍथलीट म्हणून आर्मांड आणि सिडनी वेगात धावले अशा स्वरूपाचं तुम्ही ट्रिक त्या ठिकाणी लक्षात ठेवू शकता. त्याच्यानंतर आहे सामाजिक कार्य, मानवता आणि शांतता क्षेत्रातील पुरस्कार. किस मानवतावादी पुरस्कार नीता अंबानीला भेटलेला आहे आणि जागतिक मानवतावादी पुरस्कार त्यांचाच मुलगा अनंत अंबानीला वंतारामधील जे काही हे केलेलं आहे त्यांनी संवर्धन प्राण्यांचं केलेलं आहे त्यासाठी दिलेला आहे. ठीक आहे. सर्वात तरुण विजेते ठरलेत, पहिले आशियाई व्यक्ती ठरलेले आहेत. त्याच्यानंतर पहिला फिफा शांतता पुरस्कार डोनाल्ड ट्रम्प यांना दिलेला आहे. पहिला फिफाचा शांतता पुरस्कार डोनाल्ड ट्रम्प यांना दिलेला आहे. लोकसंख्या पुरस्कार 2025चा वर्षा देशपांडे यांना मिळालेला आहे. त्याच्यानंतर युरोपियन परिषदेचा मानवाधिकार पुरस्कार मॅक्सिम बुटकेविच यांना भेटलेला आहे. त्याच्या आधीचा मारिया कोरोना माचोडो यांना भेटलेला होता. पहिला अन्न व शांततेसाठी MS स्वामीनाथन पुरस्कार, MS स्वामीनाथन यांच्या नावाने पहिला अन्न व शांततेसाठी पुरस्कार स्थापन करण्यात आलेला आहे. नायजेरियाच्या आडेमोला एडेनले यांना हा पुरस्कार मिळालेला होता. आता हे पुरस्कार लक्षात ठेवण्यासाठी सांगतो. नीता आणि आनंदची मानवता वर्षाची लोकसंख्या पाहून ट्रम्प फार शांत झाला. आता हे 3 पुरस्कार, हे 4 पुरस्कार लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक आहे. नीता आणि आनंदची मानवता आणि वर्षाची लोकसंख्या पाहून ट्रम्प फार शांत झाला. ठीक आहे. फार शांत झाला म्हणजे फिफाचा शांतता पुरस्कार. नीता आणि आनंदची मानवता आणि वर्षाची लोकसंख्या पाहून ट्रम्प फार शांत झाला. राहील लक्षात? युरोपियन परिषदेचा आणि हे 2 पुरस्कार लक्षात ठेवण्यासाठी युरोपचा मानवी बूट घालून स्वामीनाथन एडनला गेले. युरोपचा मानवी बूट घालून म्हणजे युरोपचा मानवाधिकार बुटके हे 3 शब्द या ठिकाणी येतात.
युरोपचा मानवी बूट घालून स्वामीनाथन एडनला गेले. एडेनलेला हा पुरस्कार भेटलाय ना, तर मग स्वामीनाथन कुठे गेले? एडनला गेले, असं लक्षात ठेवा, लगेच लक्षात राहील तुमच्या. त्याच्यानंतर वायली रिसर्च हिरोज प्राइज, चंद्रकांत लहरिया यांना हा पुरस्कार भेटला. पहिले आणि एकमेव भारतीय ठरलेले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेचे ते माजी कर्मचारी आहेत. वायली रिसर्च हिरोज पुरस्कार. राष्ट्रीय विज्ञान पुरस्कारामध्ये विज्ञान रत्न महत्वाचा पुरस्कार आहे. जयंत नारळीकर यांना मरणोत्तर हा पुरस्कार दिलेला आहे. जयंत नारळीकर. मानसिक आरोग्य पुरस्कार सायमा वाजेद यांना दिलेला आहे. एएम ट्युरिंग पुरस्कार अँड्र्यू बार्टो आणि रिचर्ड सटन यांना हा पुरस्कार भेटलेला आहे. आता हे पुरस्कार लक्षात ठेवण्यासाठी एक ट्रिक सांगतो. 3 पुरस्कार. जयंतने विज्ञान, चंद्रकांतने वाईड रिसर्च करून, जयंतने विज्ञान आणि चंद्रकांतने वाईड रिसर्च करून सायमाचे मानसिक आरोग्य सुधारले. सायमाचे मानसिक आरोग्य सुधारले. ठीक आहे. जयंतने विज्ञान आणि चंद्रकांतने वाईड रिसर्च करून सायमाचं मानसिक आरोग्य त्या ठिकाणी सुधारलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय सन्मान नेते व मस्तुदी या संदर्भात आहे. कमांडोर दे ला लेजन ऑन ऑनर हा फ्रान्स सरकारचा सन्मान जावेद अशरफ यांना मिळालेला आहे. स्पीकर ऑफ द नेसेट मेडल हे महत्वाचं आहे. नरेंद्र मोदी यांना हा पुरस्कार भेटला. नेसेट हे इस्रायलच्या संसदेचं नाव आहे. ठीक आहे. नेसेट हे इस्रायलच्या संसदेचं नाव आहे. स्पीकर ऑफ द नेसेट हा पुरस्कार नरेंद्र मोदी यांना भेटला आणि हा पुरस्कार प्राप्त पहिलेच जागतिक नेते ठरलेले आहेत. ग्रँड ऑर्डर ऑफ द मोगुंगव्हा हा दक्षिण कोरियाचा डोनाल्ड ट्रम्प यांना पुरस्कार भेटलेला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना इस्रायलचा सुद्धा पुरस्कार भेटलाय. दक्षिण कोरियाचा सुद्धा पुरस्कार भेटलेला आहे. ठीक आहे. पहिलेच अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ठरलेत. द्रौपदी मुर्मू यांना पोर्तुगालमध्ये लिस्बन शहराचं की ऑफ ऑनर हा पुरस्कार मिळाला. तसेच स्लोव्हाकियामध्ये कॉन्स्टंटाईन द फिलॉसॉफर युनिव्हर्सिटीने मानद डॉक्टरेट पदवी त्या ठिकाणी दिलेली आहे. मोदी काय करतात? भाषण करतात. मोदी काय करतात? भाषण करतात. कशावर करतात? स्पीकरवर भाषण करतात. मग स्पीकर पुरस्कार कोणाला भेटला? मोदींना भेटलेला आहे. ठीक आहे. लिस्बनची की कोणाला भेटली? लिस्बनची चावी कोणाला भेटली? द्रौपदी मुर्मू यांना लिस्बनची चावी भेटलेली आहे. असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्याच्यानंतर इंडिया युके अचिव्हर्स अवॉर्ड जयंत चौधरी. शिकागो विद्यापीठाचा सन्मान कृष्णमूर्ती व्ही सुब्रमण्यम. विंग्स इंडिया 2026चा पुरस्कार इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ दिल्ली यांना भेटलेला आहे. श्रीनिवास धोंपो यांना इटलीचा पुरस्कार भेटलाय. गोव्याचे प्रसिद्ध उद्योगपती आहेत श्रीनिवास धोंपो, त्यांना भेटलेला आहे. आता हे 2 पुरस्कार लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक आहे. जयंतने युके मध्ये अचिव्हमेंट केली. जयंतने युके मध्ये अचिव्हमेंट केली म्हणून कृष्णमूर्ती शिकागोला निघून गेले. जयंतने युके मध्ये अचिव्हमेंट केली म्हणून कृष्णमूर्ती यांना राग आला आणि ते शिकागोला निघून गेले, असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर छोटे छोटे पुरस्कार आहेत. पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार फडणवीस यांना भेटलेला आहे. सर्वोत्तम हरित वाहतूक उपक्रम पुरस्कार कोचीला भेटलेला आहे. IIT कानपूरचा माजी विद्यार्थी पुरस्कार ज्ञानेश कुमार यांना भेटला. ई गव्हर्नन्स पुरस्कार ग्रामपंचायत याच्यावर प्रश्न आयोगाने विचारला होता. रोहिणी ग्रामपंचायत, धुळे जिल्ह्यातील रोहिणी ग्रामपंचायतीला हा पुरस्कार भेटलेला होता. CD देशमुख राष्ट्रीय पुरस्कार नितीन गडकरींना भेटलाय. नितीन गडकरींना अजून कुठला पुरस्कार भेटला होता? लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार भेटलेला आहे. बेस्ट मॅजिक पुरस्कार यावर सुद्धा प्रश्न आयोगाने विचारलेला आहे. सुहानी शहा राजस्थानच्या, त्यांना बेस्ट मॅजिक क्रिएटर पुरस्कार भेटला. जादूगारांचा
जादूगारांसाठी ऑस्कर पुरस्कार म्हणून ओळखलं जातं, पहिली भारतीय ठरली. पुण्यभूषण पुरस्कार विजय केळकर यांना भेटलाय. त्याच्या आधी दुसऱ्या विजयीला भेटला होता, 2024चा विजय भाटकर यांना भेटलेला होता. ठीक आहे. जेम्स बियर्ड पुरस्कार विजय कुमार यांना भेटलेला आहे. मेडल ऑफ ऑनर भुवन रिभू यांना भेटलेला आहे. महाराजा यशवंतराव होळकर राष्ट्रीय गौरव पुरस्कार केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांना भेटलेला आहे. ठीक आहे. हे काही छोटेफार हे आहेत पुरस्कार आहेत. सौंदर्य स्पर्धावर मला वाटलं आपण बघितलेलं आहे, परत एकदा काही नवीन ऍड केलेले ते बघू. मिस वर्ल्ड 2025चा सुचेता चुआंगसरी थायलंडच्या आहेत, त्यांना भेटला मिस वर्ल्ड. मिस युनिव्हर्स 2025चा फातिमा बॉश आपण बघितलेला आहे, मेक्सिकोच्या फातिमा बॉश यांना भेटलेला आहे. फेमिना मिस इंडिया वर्ल्ड ही जी आता रिसेंटली झालेली आहे स्पर्धा, तर साध्वी सतीश सैल यांना भेटलेली आहे. फेमिना मिस इंडिया वर्ल्ड. मिसेस इंटरनॅशनल वर्ल्ड गीतांजली ओमप्रकाशला मिसेस इंटरनॅशनल वर्ल्ड क्लासिक 2026 हा किताब भेटलेला आहे. मिसेस युनिव्हर्स शेरी सिंगला भेटलाय भारताच्या. मिस युनिव्हर्स इंडिया जयपूरला पार पडली मनिका विश्वकर्मा यांना हा पुरस्कार भेटलेला आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आपलं पुरस्कार टॉपिक या ठिकाणी संपलेला आहे. जे काही ट्रिक्स सांगितल्या त्या ट्रिक्स लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, पाठांतर करण्याची गरज नाही. आणि जे काही पुरस्कार आहेत ते खूप असे मोजून आपण हे केलेले आहेत. म्हणजे जे काही आपलं सिम्प्लिफाईडचं इयर बुक आहे 2026चं, त्याच्यानंतर 40, 41, 42 अंक आहे, त्या सर्व कंटेंट मधला जो क्रीम कंटेंट आहे, मोस्ट एक्सपेक्टेड कंटेंट आहे, तो आपण या ठिकाणी दिलेला आहे. याच्या बाहेर प्रश्न जाणार नाही. याच्या नोट्स या तुम्हाला पीडीएफ स्वरूपात अवेलेबल होतील. पीडीएफ मात्र तुम्हाला डाउनलोड करता येणार नाही, ऍपमध्येच वाचाव्या लागतील. ठीक आहे. अशा प्रकारे पुरस्कार टॉपिक बघितलेला आहे. नेक्स्ट आपला टॉपिक असणार आहे योजना किंवा नेमणुका. हे दोन्ही टॉपिक महत्वाचे आहेत. जे टॉपिकचा आपण उतरता क्रम लावलेला आहे, म्हणजे सगळ्यात महत्वाचे टॉपिक आपण आधी घेऊयात, त्याच्यानंतर राहिलेले टॉपिक असा उतरता क्रम घेऊया. जे कमी महत्वाचे आहेत ते शेवटी घेऊयात. पण अतिशय महत्वाचा टॉपिक हा होता. तुम्हाला हा लेक्चर कसं वाटलं नक्की मला कळवा, म्हणजे मला पुढचे लेक्चर कसे घेता येतील, त्याच्यामध्ये काही सुधारणा करायच्या असतील तर त्या करता येतील. ठीक आहे. पुन्हा भेटूया.